नमस्कार. भारतीय शास्त्रीय नृत्य म्हणजे काय? तर केवळ मनोरंजन नाही, ते आहे एक चालतं बोलतं काव्य. हो, ज्यात प्रत्येक हालचाल, प्रत्येक हावभाव एक संपूर्ण कथा सांगून जातो. चला तर मग आज आपण याच चैतन्यमय आणि तितक्याच प्राचीन कलाप्रकारांच्या अद्भुत जगात प्रवेश करूया. पण कधी विचार केलाय का की नुसत्या शारीरिक हालचाली आणि एक पवित्र कथा सांगणारं नृत्य यात नेमका फरक काय असतो? म्हणजे कुठल्याही नृत्याला शास्त्रीय हा दर्जा मिळतो तरी कसा? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला आधी भारतीय नृत्याच्या दोन मुख्य प्रवाहांमधला फरक ओळखायला हवा. एक आहे शास्त्रीय नृत्य आणि दुसरं म्हणजे लोकनृत्य. दोन्हीमध्ये एक मूलभूत पण खूप महत्वाचा फरक आहे. तर बघा, एका बाजूला आहे शास्त्रीय नृत्य. हे नाट्यशास्त्र नावाच्या एका प्राचीन ग्रंथाच्या नियमांनी अगदी पक्क बांधलेलं असतं. एक प्रकारचं व्याकरणच आहे त्याचं. आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकनृत्य, जे एकदम मोकळं, उत्स्फूर्त, थेट आपल्या मातीतलं. ते त्या भागातील लोकांचं रोजचं जीवन, त्यांचे सण उत्सव यांचं प्रतिबिंब असतं. शास्त्रीय नृत्य नियमानुसार पौराणिक कथा सादर करतं, तर लोकनृत्य थेट जीवनाचा उत्सव साजरा करतं. चला तर मग आता आपण भारताच्या त्या अधिकृतपणे मान्यता मिळालेल्या शास्त्रीय नृत्य प्रकारांना भेटूया. हे नृत्यप्रकार म्हणजे जणू काही भारतीय संस्कृतीचा आत्माच आहेत. संगीत नाटक अकादमी, जी आपल्या देशाची संगीत, नृत्य आणि नाटकासाठीची राष्ट्रीय अकॅडमी आहे, तिने एकूण 8 नृत्य प्रकारांना शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिला आहे. हो, फक्त 8. हा आकडा महत्वाचा आहे. आणि हे आहेत ते 8 प्रकार, भारताच्या वेगवेगळ्या भागांतील जणू 8 सांस्कृतिक रत्नच. आपण आता एका मस्त प्रवासाला निघणार आहोत. दक्षिणेतील तामिळनाडू आणि केरळपासून सुरू करून पूर्वेकडील ओडिशा, मग ईशान्येतील मणिपूर आणि आसाम मार्गे थेट उत्तरेपर्यंत. चला सुरुवात करूया. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होतीये भारताच्या अगदी दक्षिण टोकापासून, जिथे मंदिरांच्या गर्भगृहांमध्ये एका अद्भुत नृत्यशैलीने आकार घेतला. आपण येऊन पोचलो आहोत तामिळनाडूमध्ये, भरतनाट्यमच्या भूमीत. हा फक्त एक नृत्य प्रकार नाहीये, तर ही भारतातली सगळ्यात जुनी शास्त्रीय नृत्यशैली मानली जाते. इतकी जुनी की तिला अनेकदा इतर शैलींची जननी किंवा आई असंही म्हटलं जातं. विचार करा, एकेकाळी तंजावरच्या मंदिरांमध्ये देवदासी ही कला सादर करायच्या आणि तेव्हा तिचं नाव होतं सादीर. आता तामिळनाडूच्या शेजारी म्हणजे आंध्र प्रदेशात जाऊया. इथे जन्म झाला कुचिपुडी या तितक्याच आकर्षक नृत्य प्रकाराचा. आणि याचं एक वैशिष्ट्य तर खरंच ऐकूनच अवाक व्हायला होतं. त्याला म्हणतात तरंगम. यात नर्तक केवळ नाचत नाही, तर एका पितळ्याच्या ताटाच्या कडांवर उभं राहून तोल सांभाळत पायांची इतकी अवघड हालचाल करतो. हे म्हणजे कला आणि कौशल्याची कमालच आहे, नाही का? आता आपण वळतोय केरळकडे. हे राज्य खूप खास आहे, कारण इथे एका नाही तर 2 शास्त्रीय नृत्य प्रकारांचा उगम झालाय. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही प्रकार एकमेकांपेक्षा अगदी भिन्न आहेत. केरळमधला पहिला प्रकार म्हणजे कथकली. एक अत्यंत नाट्यमय आणि तितकाच प्रभावी असा हा कलाप्रकार आहे. याच्या नावातच सगळा अर्थ दडलाय. कथा म्हणजे गोष्ट आणि कली म्हणजे सादरीकरण किंवा खेळ. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक कथानाट्य आहे, ज्यात महाकाव्यातल्या कथा मोठ्या प्रभावीपणे सादर केल्या जातात. कथकलीची खरी ओळख आहे त्याचा तो भव्य, रंगेबेरंगी मेकअप आणि वेशभूषा. प्रत्येक रंगाचा एक विशिष्ट अर्थ असतो, जो सांगतो की समोरचं पात्र देव आहे की दानव. यात देव-दानवांमधला तो वैश्विक संघर्ष दाखवला जातो. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे हे नृत्य प्रामुख्याने पुरुष कलाकारच सादर करतात. आता पाहूया केरळचा दुसरा खजिना, मोहिनीअट्टम. कथकलीच्या त्या नाट्यमयतेच्या अगदी उलट हे नृत्य अत्यंत मोहक आणि लावण्यपूर्ण आहे. याचं नाव आलंय मोहिनी या नावावरून, जे भगवान विष्णूचं एक स्वर्गीय आणि सुंदर रूप होतं. म्हणूनच याला जादूगरणीचे नृत्य असेही म्हणतात. त्याच्या त्या तरल आणि मोहक हालचाली बघून हे नाव अगदी सार्थ वाटतं. आपला प्रवास आता पूर्वेकडे ओडिशा राज्यात पोचलाय. इथे उगम झाला ओडिसी या लावण्यपूर्ण नृत्याचा. याचं खरं सौंदर्य दडलंय त्याच्या त्रिभंगी मुद्रेत. म्हणजे शरीर एकाच वेळी 3 ठिकाणी वळवलेलं असतं. असं वाटतं की मंदिरांच्या भिंतींवरची शिल्प जणू काही जिवंत होऊन आपल्यासमोर नाचत आहेत. एक चालतं बोलतं शिल्पच जणू.
चला आता जरा ईशान्येकडे जाऊया, मणिपूरमध्ये. इथलं मणिपुरी नृत्य ओळखलं जातं ते त्याच्या अत्यंत सौम्य आणि गोलाकार हालचालींसाठी. यात पायांचे जोरदार आघात नसतात, तर एक प्रकारची तरल लय असते, जणू काही पाण्यावर तरंगल्यासारखं. हे नृत्य म्हणजे राधाकृष्णाच्या रासलीलेचं एक भक्तिपूर्ण आणि अतिशय मोहक सादरीकरण आहे. आता आपण आलोय आसाममध्ये, जिथे सत्रिया या नृत्य प्रकाराचा जन्म झाला. याची सुरुवात 15व्या शतकातले संत श्रीमंत शंकरदेव यांनी सत्र म्हणजे मठांमध्ये केली. सुरुवातीला हे नृत्य फक्त मठांपुरतंच मर्यादित होतं, पण आज ही एक प्रमुख शास्त्रीय नृत्य शैली म्हणून ओळखली जाते, जी कथा आणि भक्ती यांना एकत्र सादर करते. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा थांबा, उत्तर भारत. इथे मुळं रुजली आहेत कथ्थक या नृत्य प्रकाराची. याच्या नावातच याचा अर्थ आहे कथा सांगणारे, म्हणजेच कथाकार. कथ्थकचा प्रवास फारच रंजक आहे खरंच. याची सुरुवात झाली मंदिरांमध्ये धार्मिक कथा सांगण्यापासून. मग मुघल काळात ते राजदरबारात पोचलं आणि एक उच्चभ्रू मनोरंजन बनलं. आणि आज ते जगभरातल्या मंचांवर एक अतिशय गतिमान आणि आकर्षक कलाप्रकार म्हणून ओळखलं जातं. विशेषतः त्याच्या त्या वेगवान गिरक्या आणि पायांच्या अप्रतिम कामासाठी. तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, हे नृत्य प्रकार म्हणजे केवळ इतिहासाची पानं नाहीयेत, ते आजही जिवंत आहेत. ते आजही सादर केले जातात आणि काळानुसार थोडे थोडे बदलत विकसित होत आहेत. हा एक जिवंत, श्वास घेणारा सांस्कृतिक वारसा आहे. या नृत्यांनी शतकानुशतके आपल्या कथा, आपल्या परंपरा जपल्या आहेत. आता जाता जाता एक प्रश्न, भविष्यासाठी आपण कोणत्या कथा जपणार आहोत? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नमस्कार. भारताच्या कानाकोपऱ्यात ना रंग, परंपरा आणि उत्साहाची एक वेगळीच दुनिया आहे, आणि ती म्हणजे इथल्या सणांची. चला तर मग आज ह्याच अविश्वसनीय दुनियेचा एक छोटासा फेरफटका मारूया. पण सुरुवात एका प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय का की आपल्या भारतात एका वर्षात नेमके किती सण साजरे केले जात असतील? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या देशाची खरी ओळख दडलेली आहे. उत्तर आहे हजारो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. प्रत्येक प्रदेशाचे, प्रत्येक समाजाचे स्वतःचे असे खास सण आहेत. आता हे सगळेच्या सगळे सण जाणून घेणं तर शक्य नाहीये, पण चला आपण भारतातल्या काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध सणांचा आढावा घेऊया. आपल्या प्रवासाची सुरुवात करूया भारताच्या उत्तरेकडून. एकीकडे उंचच उंच हिमालय आणि दुसरीकडे राजस्थानचं वाळवंट. याच प्रदेशात खूप वेगवेगळे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उत्तरेकडचे सण म्हणजे खरं तर निसर्गासोबतचं नातं सेलिब्रेट करण्यासारखं आहे. लडाखच्या त्या थंडगार प्रदेशात लोसर या सणाने नवीन वर्षाचं स्वागत होतं. तर दुसरीकडे हरियाणाच्या सुपीक जमिनीवर बैसाखीचा कापणीचा उत्सव असतो. याच भागात जम्मू काश्मीरचा हेरात महोत्सव आणि राजस्थानचा जगप्रसिद्ध पुष्कर मेळाही भरतो. काय कमाल विविधता आहे नाही का? आणि काही राज्य तर इतकी भारी आहेत ना की तिथे उत्सवांची एक मालिकाच चालते. यात सगळ्यात पुढे आहे राजस्थान. इथं जगातला सगळ्यात मोठा उंटांचा मेळा असलेला पुष्कर महोत्सव असतो. तिथल्या वाळवंटी संस्कृतीचं दर्शन घडवणारा मरू महोत्सव असतो. आणि वैवाहिक नात्याचा उत्सव गणगौर. असे कितीतरी रंगीबेरंगी सण अनुभवायला मिळतात. चला उत्तरेकडून आता आपण वळूया थेट पूर्वेकडे. इथली गोष्ट थोडी वेगळी आहे. इथल्या प्रदेशात आणि विशेषतः ईशान्य भारतात निसर्ग आणि संस्कृती यांचा एक वेगळाच संगम पाहायला मिळतो, जो त्यांच्या सणांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो. पूर्वेकडे पोहोचताच उत्सवांचं रूप एकदम भव्य होऊन जातं. पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूजेचा थाट तर अख्ख्या जगात फेमस आहे. तर ओडिशाची रथयात्रा लाखो लोकांना एकत्र आणते. आणि मग आपण जातो ईशान्येकडे. आसामचा कापणीचा सण भोगली बिहू, नागालँडचा आदिवासी संस्कृती जपणारा हॉर्निबिल महोत्सव आणि सिक्कीमचा लोसांग महोत्सव. वाह, तिथल्या सुंदर वातावरणात हे सण अजूनच खास वाटतात. अच्छा, इथे एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. काही सणांचे नावं ऐकायला इतकी सारखी आहेत ना की हमखास गोंधळ होतो. उदाहरणार्थ, लडाखमध्ये साजरा होणारा नवीन वर्षाचा सण आहे लोसार, तर सिक्कीममधला कापणीचा सण आहे लोसांग. दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत बरं का. तसंच मणिपूरचा योसांग आणि अरुणाचल प्रदेशचा सोलॉंग हे देखील वेगवेगळे उत्सव आहेत. चला आता आपल्या या टूरचा पुढचा स्टॉप दक्षिण भारत. इथली भव्य मंदिरं आणि त्यांच्याशी जोडलेले उत्सव हे भक्ती आणि परंपरेचं एक अद्भुत दर्शन घडवतात.
दक्षिण भारतातले सण म्हणजे श्रद्धा आणि परंपरेचा एक सुंदर संगम असतो. केरळमध्ये ओणम मोठ्या उत्साहात साजरा होतो, तर तामिळनाडूमध्ये पोंगल हा कापणीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. आंध्र प्रदेशातला ब्रह्मोत्सवम हा एक भव्य सोहळा असतो आणि कर्नाटकात उगादीने नवीन वर्षाची सुरुवात होते. आणि हो, केरळबद्दल बोलतोच आहोत तर तिथल्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिराचा उल्लेख करायलाच हवा. इथे मकरविलक्कू नावाचा एक प्रचंड मोठा उत्सव होतो, जो लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. बरं, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रदेशातले सण पाहिले, पण काही उत्सव असे आहेत जे कुठल्या एका राज्यापुरते मर्यादित नाहीत. ते संपूर्ण देशाची ओळख आहेत. आणि यातलं पहिलं नाव अर्थातच कुंभमेळा. हा जगातला सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कल्पना करा, पवित्र नद्यांच्या काठी करोडो लोक एका ठिकाणी एका श्रद्धेने एकत्र येतात. हा फक्त उत्सव नाहीये, हा एक अथांग अनुभव आहे. सगळेच सण धार्मिक नसतात. काही सण खास कला आणि संस्कृतीसाठी साजरे केले जातात. जसं की उत्तर प्रदेशातला ताज महोत्सव, जो कला हस्तकलेचा उत्सव आहे. मध्य प्रदेशातला खजुराहो नृत्य महोत्सव शास्त्रीय नृत्याची परंपरा जपतो. आणि हो, मुंबईचा काळा घोडा कला महोत्सव तर कलाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच असते. आणि ही उत्सवांची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे, हेच विशेष. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दरवर्षी 12 जानेवारीला साजरा होणारा राष्ट्रीय युवा महोत्सव. नुकताच हा महोत्सव पुद्दुचेरीमध्ये पार पडला, जो भारताच्या उत्सवप्रियतेचं आधुनिक रूप दाखवतो. तर हा होता आपला भारताच्या उत्सवांचा एक छोटासा पण रंगीबेरंगी प्रवास. हा प्रवास संपवताना एक विचार मनात येतो. या सगळ्या उत्सवांपैकी असा कोणता एक उत्सव आहे जो तुम्हाला स्वतः अनुभवायला आवडेल, ज्याच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील? याचा शोध घेणं हीच कदाचित या प्रवासाची खरी सुरुवात असेल. महाराष्ट्राचा भूगोलात एक अशी घटना दडलेली आहे, जिने इथला प्रत्येक डोंगर, प्रत्येक नदी आणि प्रत्येक किनारा घडवलाय. चला तर मग या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र कसा घडवला ते सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. तो प्रश्न म्हणजे, अशी कोणती एक भूवैज्ञानिक घटना होती जिने महाराष्ट्राचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला? ह्या प्रश्नाचं उत्तर दडलंय एकाच शब्दामध्ये: प्रस्तरभंग. हो, याच एका शक्तिशाली भूवैज्ञानिक प्रक्रियेने हे सगळं घडवून आणलं. प्रस्तरभंग म्हणजे नेमकं काय? तर पृथ्वीच्या पोटातल्या प्रचंड शक्तींमुळे जमिनीला एक मोठी भेग पडते आणि जमिनीचा एक अख्खाचा भाग दुसऱ्या भागाच्या तुलनेत खाली खचतो. आपल्या या गोष्टीतली हीच सर्वात महत्वाची घटना आहे. झालं असं की ह्या एका घटनेमुळे एक साखळीच तयार झाली. जमिनीचा पश्चिमेकडचा भाग खाली खचला, त्यामुळे एक प्रचंड उभा कडा तयार झाला आणि यातूनच महाराष्ट्राचे 3 नैसर्गिक भाग जन्माला आले: किनारी मैदान, पर्वताची भिंत आणि विस्तीर्ण पठार. चला, आपला प्रवास पश्चिमेपासून म्हणजेच कोकण किनारीपट्टीपासून सुरू करूया. हा तोच भाग आहे जो त्या प्रस्तरभंगामुळे खाली खचला होता. आणि या घटनेचा थेट परिणाम काय? तर महाराष्ट्राला उत्तरेच्या दमणगंगा नदीपासून ते थेट दक्षिणेच्या तेरेखोल नदीपर्यंत तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मिळाला. आता गंमत अशी आहे की ही किनारपट्टी काही सरळसोट नाहीये. भूगर्भशास्त्राच्या भाषेत याला दंतूर किनारा म्हणतात, म्हणजे अगदी करवतीच्या दातांसारखं, आत बाहेर वळलेला. आणि याच रचनेमुळे इथे आपल्याला असंख्य खाड्या आणि नैसर्गिक बंदरं बघायला मिळतात. या कोकण किनारपट्टीचे सुद्धा 2 भाग पडतात. समुद्राला लागून असलेला जो सखल भाग आहे त्याला खलाटी म्हणतात, आणि तिथून पुढे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा जो उंच सखल भाग आहे त्याला वलाटी म्हणतात. ठीक आहे, आता कोकण किनाऱ्यावरून थोडं पूर्वेकडे येऊया. इथे आपल्याला भेटते सह्याद्री पर्वताची एक अजस्त्र भिंत. ही भिंत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या प्रस्तरभंगाचा उभा राहिलेला कडा आहे. म्हणूनच जेव्हा आपण कोकणातून सह्याद्रीकडे पाहतो तेव्हा तो एखाद्या पसरट डोंगरासारखा नाही, तर एका सरळ उभ्या भिंतीसारखा दिसतो. याचं कारणही अगदी सोपं आहे. पश्चिमेकडचा उतार म्हणजे तो तुटलेला कडा, त्यामुळे तो प्रचंड तीव्र आहे, आणि पूर्वेकडचा उतार मात्र अगदी सौम्य आहे, जो हळूहळू पठाराला जाऊन मिळतो. या अनोख्या रचनेमुळेच सह्याद्री महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक बनला आहे. म्हणजे काय? तर इथे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची वाटणी होते. काही पाणी पश्चिमेकडे जातं तर काही पूर्वेकडे. त्यामुळे इथे उगम पावणाऱ्या नद्यांची 2 गटात विभागणी होते. ज्या पश्चिमेकडे वाहतात त्या लहान
आणि वेगवान आहेत आणि थेट अरबी समुद्राला मिळतात. आणि ज्या पूर्वेकडे वाहतात त्या लांब आणि संथ आहेत. त्या पठारावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. ही विशाल पर्वतरांग म्हणजे फक्त एक भिंत नाही, तर ती महाराष्ट्रातील काही सर्वात उंच शिखरांचं आणि महत्त्वाच्या घाटांचं घर आहे. याच रांगेत आहे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई, ज्याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असंही म्हणतात. त्या पाठोपाठ साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड अशी अनेक महत्त्वाची शिखरं याच सह्याद्रीच्या कुशीत आहेत. आणि ह्या पर्वतरांगेला ओलांडून जाण्यासाठी जे मार्ग आहेत त्यांना आपण घाट म्हणतो. थळघाट, बोरघाट, आंबाघाट हे फक्त रस्ते नाहीयेत, तर कोकण आणि पठार यांना जोडणाऱ्या जीवनवाहिन्या आहेत. चला आता सह्याद्री ओलांडून पूर्वेकडे जाऊया, जिथे महाराष्ट्राचा जवळपास 90% भाग व्यापणारं विस्तीर्ण पठार पसरलेलं आहे. इथली रचना तर आणखीनच रंजक आहे. सह्याद्री फक्त उत्तर दक्षिण धावत नाही, तर तो आपल्या 3 प्रमुख उपरांगा पूर्वेकडे पाठवतो. जणू काही सह्याद्रीची 3 बोटच पठारावर पसरली आहेत. आणि यामुळे एक अफलातून रचना तयार झालीय. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर आधी सातमाळ अजिंठा डोंगररांग, मग गोदावरी नदीचं खोरं, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट रांग, मग भीमा नदीचं खोरं आणि शेवटी शंभू महादेव रांग. जणू काही डोंगर आणि नद्यांचा एक परफेक्ट सँडविचच. तर विचार करा, सुरुवात झाली एका भेगेपासून. त्या एका प्रस्तरभंगाने कोकण किनारा घडवला. त्याच घटनेने सह्याद्रीची भिंत उभी केली आणि त्याच भिंतीने पठारावरच्या नद्यांना दिशा दिली. एका घटनेतून जन्मलेली ही संपूर्ण भूमीची रचना खरंच किती अद्भुत आहे. नमस्कार. कधी विचार केलाय की आपलं शरीर म्हणजे आपण स्वतः नेमकं कशापासून बनलेलो आहोत? चला तर मग आज आपण एका अशा सूक्ष्म जगात डोकावून पाहूया जे आपल्या आतच आहे. आपण करणार आहोत एक प्रवास पेशींच्या आत, जीवनाच्या मूलभूत घटकांच्या जगात. तर सुरुवातच करूया एका अगदी मूलभूत प्रश्नाने. मानवी शरीर नक्की कशाचं बनलेलं आहे? ह्याचं उत्तर म्हणजे आपले अवयव किंवा हाडं असं नाहीये. खरं उत्तर त्यापेक्षा खूपच सूक्ष्म आहे. आपलं शरीर बनलंय पेशी नावाच्या अब्जावधी छोट्या छोट्या घटकांपासून. हो, हेच आहेत आपल्या जीवनाचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स. चला तर मग आपल्या पहिल्या विभागात जाऊया. जीवनाचा सर्वात लहान घटक, पेशीचा शोध. म्हणजे आपल्या शरीराचा हा जो मूलभूत घटक आहे तो नेमका सापडला कसा? कोणी शोधला? आता बघा, हा शोध काही एका रात्रीत लागलेला नाहीये. ही गोष्ट आहे अनेक वर्षांची. याची सुरुवात झाली 1665 मध्ये, जेव्हा रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा मृतपेशी पाहिल्या. आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास थेट 1839 मध्ये येऊन थांबला, जेव्हा श्लायडन आणि श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला. आणि तो सिद्धांत काय सांगतो? तर जगातले सगळे सजीव हे पेशींपासूनच बनलेले आहेत. किती महत्वाचा शोध होता हा. बरं, मग ह्या पेशी असतात तरी किती मोठ्या? त्यांचा आकार तर अक्षरशः थक्क करणारा आहे. जगातली सगळ्यात लहान पेशी आहे मायकोप्लाझ्मा नावाचा एक जीवाणू. आणि सगळ्यात मोठी पेशी कोणती असेल? तर चक्क शहामृगाचा अंड. हो, ते एकच पेशी आहे. आणि आपल्या मानवी शरीरात इथेही खूप विविधता आहे. सगळ्यात लांब पेशी आहे मेंदूतली चेतापेशी, तर सगळ्यात लहान आहे शुक्राणुपेशी. ठीक आहे, तर आता आपण बाहेरून पेशी कशी आहे ते पाहिलं. आता वेळ आहे आत जाण्याची. आपल्या दुसऱ्या विभागात आपण पेशीच्या आत एक फेरफटका मारणार आहोत. चला, या आंतरिक जगात तुमचं स्वागत आहे. पाहूया आतमध्ये कोणकोणते महत्वाचे घटक काम करतात. पेशीच्या आत आल्यावर आपला पहिला थांबा आहे शरीराचं ऊर्जा केंद्र. हो, एक अशी जागा जिथून संपूर्ण पेशीला, पर्यायाने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आणि या ऊर्जा केंद्राचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. आता याचं काम काय? तर अगदी सोपं आहे. आपण जो श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन आणि जे अन्न खातो म्हणजे पोषक तत्व, या दोन्हींना एकत्र करून त्याचं ऊर्जेत रूपांतर करणं. याच ऊर्जेवर तर आपली पेशी सगळी कामं करते. आणि म्हणूनच याला एक खूप सोपं आणि समर्पक नाव दिलं गेलंय, पेशीचं पॉवर हाऊस. कारण सगळी शक्ती, सगळी पॉवर इथूनच तर येते. पण ही ऊर्जा तयार होते कशी? ही प्रक्रिया खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. 4 सोप्या पायऱ्या आहेत.
पहिली पायरी ऑक्सिजन मायटोकॉन्ड्रियामध्ये येतो, मग क्रेब्स सायकल नावाची एक रासायनिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेतून एटीपीचे रेणू तयार होतात आणि हे सगळे एकत्र येऊन बनतो ग्लुकोजचा एक रेणू. आणि हाच ग्लुकोज म्हणजे आपल्या पेशीचं खरं इंधन. आणि हे इंधन किती शक्तिशाली आहे माहितीये? एका ग्लुकोजच्या रेणूमधून तब्बल 4.2 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. विचार करा, आपलं शरीर किती कार्यक्षम आहे. आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी फक्त साधारणपणे 25 कॅलरीज लागतात. ठीक आहे, म्हणजे पेशीकडे ऊर्जा आली, पॉवर हाऊस सुरू झालं. पण आता पुढे काय? पेशीला लागणारे बाकीचे घटक कसे बनतात आणि ते योग्य जागी पोहोचतात कसे? चला, आपल्या तिसऱ्या विभागात हेच पाहूया, पेशीचा कारखाना आणि वाहतूक व्यवस्था. तर ही जबाबदारी आहे गॉल्गी बॉडीवर. याला आपण पेशीचा ट्रॅफिक पोलीस किंवा कुरिअर सर्व्हिस म्हणू शकतो. याचं काम आहे ऊर्जा आणि इतर साहित्य पॅक करून जिथे गरज आहे तिथे पोहोचवणं. समजा आपण बोलत असू तर पायांकडून ऊर्जा कमी करून ती जिभेकडे वळवणं, किंवा धावत असू तर हातांपेक्षा पायांना जास्त ऊर्जा देणं. ही सगळी मॅनेजमेंट गॉल्गी बॉडी करते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मेंदूला ऊर्जा पुरवण्याला नेहमीच पहिली पसंती असते. बरं, वाहतूक व्यवस्था तर झाली, पण पेशीचा आकार कसा टिकून राहतो? ती एखाद्या फुग्यासारखे फुटत का नाही? कारण तिच्या आत एक सांगाडा असतो. याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा सोप्या भाषेत ER. हाच तो सांगाडा जो पेशीला आधार देतो आणि तिला कुसळण्यापासून वाचवतो. आणि गंमत म्हणजे या सांगाड्याचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे स्मूथ म्हणजे गुळगुळीत ER. हा गुळगुळीत का असतो? कारण तो तेल आणि चरबी बनवतो. आणि दुसरा आहे रफ म्हणजे खडबडीत ER. हा खडबडीत का असतो? कारण त्याच्यावर असे छोटे छोटे ठिपके असतात. आता प्रश्न हा आहे की हे ठिपके आहेत तरी काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रायबोझोम्स. हे जे खडबडीत ERवरचे छोटे ठिपके आहेत ना, ते म्हणजे रायबोझोम्स. आणि यांचं काम इतकं महत्त्वाचं आहे की यांना पेशीचा प्रथिनांचा कारखाना म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी लागणारी सगळी प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स इथेच बनतात. आणि ह्या प्रोटीन फॅक्टरीचे म्हणजे रायबोझोम्सचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे 70S आणि दुसरा 80S. आता यातला फरक सोपा आहे. जीवाणू किंवा विषाणूंसारखे जे साधे जीव आहेत त्यांच्यात 70S रायबोझोम्स असतात, जे कमी प्रोटीन बनवतात. पण आपल्यासारखे म्हणजे मानव, प्राणी किंवा वनस्पती जे गुंतागुंतीचे जीव आहेत, आपल्याला वाढीसाठी जास्त प्रोटीन लागतं. म्हणून आपल्या पेशींमध्ये 80S रायबोझोम्स असतात, जे जास्त प्रोटीन बनवतात. चला, आता आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, बांधकाम, दुरुस्ती आणि धोका. कधी विचार केलाय की आपली वाढ कशी होते? किंवा एखादी जखम झाली की ती आपोआप बरी कशी होते? या सगळ्याचं उत्तर एकाच प्रक्रियेत दडलेलं आहे आणि ती म्हणजे पेशी विभाजन. आणि हे महत्त्वाचं काम कोण करतं? तर सेंट्रोझोम. हा पेशी विभाजनाचा मॅनेजर आहे. म्हणजे एका पेशीपासून 2, 2पासून 4 अशा पेशी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया हाच सांभाळतो. याच प्रक्रियेमुळे आपलं शरीर वाढतं, जुन्या किंवा मृत पेशींची जागा नव्या पेशीत येतात आणि आपल्या जखमा भरून येतात. पण एक मिनिट, ही दुरुस्तीची म्हणजे स्वतःला बरं करण्याची क्षमता शरीरात सगळीकडे सारखी असते का? तर नाही. उदाहरणार्थ आपले यकृत म्हणजे लिव्हर, त्यात खूप सेंट्रोझोम्स असतात. त्यामुळे ते खराब झालं तरी स्वतःला खूप लवकर दुरुस्त करू शकतं. पण याच्या अगदी उलट आहे आपला मेंदू. मेंदूच्या पेशींमध्ये सेंट्रोझोम जवळजवळ नसतातच आणि म्हणूनच मेंदूला झालेली दुखापत सहसा बरी होत नाही. आता कळलं हेल्मेट घालणं का गरजेचं आहे ते? खरं तर मेंदूला आपल्या शरीराचा MCB म्हणजेच मेन सर्किट ब्रेकर म्हटलं जातं. का? कारण घरातला MCB ट्रिप झाला की जसा सगळ्या घरचा लाईट जातो, तसंच मेंदूला काही झालं तर संपूर्ण शरीराची यंत्रणाच ठप्प होऊ शकते. पेशी विभाजनाची ही शक्ती खरंच अद्भुत आहे नाही का? ती आपल्याला वाढवते, बरं करते. पण काय होईल जर हीच शक्ती नियंत्रणाबाहेर गेली तर? काय होईल जर ही प्रक्रिया चुकीच्या मार्गाने गेली तर? तेव्हा याच शक्तीची एक अत्यंत धोकादायक बाजू समोर येते. विचार करा, जी प्रक्रिया आपल्याला जीवन देते तीच जर अनियंत्रित झाली तर काय होईल? जेव्हा पेशी विभाजन थांबायचंच नाव घेत नाही, तेव्हा तीच गोष्ट आपल्यासाठी घातक ठरते. पेशींची ही अनियंत्रित वाढ म्हणजेच कर्करोग. यावरून एक गोष्ट नक्कीच कळते की जी शक्ती जीवन निर्माण करू शकते तीच जर नियंत्रणाबाहेर गेली तर ती किती विनाशकारी ठरू शकते. महाराष्ट्राच्या नद्या
खरं तर या फक्त पाण्याचा प्रवाह नाहीत, तर आपल्या राज्याच्या भूगोलाची जीवनरेखा आहेत. चला तर मग आज आपण याच जीवनरेखांचा एक खास दौरा करणार आहोत. असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचा भूगोल त्याच्या नद्यांनी लिहिला आहे. आणि हे 100% खरं आहे. कारण बघा ना, राज्याची पूर्ण रचना, आपली संस्कृती, आपलं जगणं, हे सगळं काही या नद्यांच्या प्रवाहाभोवतीच तर विणलेलं आहे. तर आजच्या या दौऱ्यात आपण काय काय बघणार आहोत? आपण महाराष्ट्राच्या 5 मुख्य नदी प्रणालींचा आढावा घेऊ. म्हणजे अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. चला या जलमार्गांचा नकाशा उलगडून बघूया. चला तर मग आपल्या दौऱ्याची सुरुवात करूया, आणि तीही महाराष्ट्राच्या थेट उत्तर सीमेवरून वाहणाऱ्या तापी नदीपासून. आता बघा, महाराष्ट्राच्या सगळ्या नद्यांमध्ये तापीचं स्थान खूपच वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. असं का? कारण आपल्याकडच्या बहुतेक मोठ्या नद्या पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराकडे जातात, पण तापी ती मात्र पश्चिमेकडे वाहते आणि थेट अरबी समुद्राला मिळते. म्हणूनच तर ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी ठरते आणि तिचं भौगोलिक महत्त्व खूप जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये तापीचा प्रवास आहे तब्बल 208 किलोमीटरचा. पण यात एक गंमत आहे. ही गोष्ट वाटते तितकी सरळ नाहीये. ही नदी आपल्या राज्यात एकदा नाही तर 2दा प्रवेश करते. एकदा अमरावती जिल्ह्यात आणि मग दुसऱ्यांदा थेट जळगाव जिल्ह्यात. म्हणजे विचार करा, तापीचा जो एकूण 724 किलोमीटरचा प्रचंड मोठा प्रवास आहे, त्यातला फक्त 29% हिस्साच आपल्या महाराष्ट्रातून जातो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही नदी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर तिचं महत्त्व आंतरराज्यीय आहे. अर्थात तापी काही एकटी वाहत नाही. तिचा प्रवाह मोठा होतो तो तिच्या उपनद्यांमुळे. पूर्णा, गिरणा, गोमाई यांसारख्या अनेक महत्त्वाच्या नद्या तिला येऊन मिळतात. जसं की पूर्णा नदी चांगदेवजवळ, गिरणा रामेश्वरजवळ आणि गोमाई प्रकाशा इथे तापीला मिळते. आणि या सगळ्यांमुळे मिळून एक मोठं, विस्तीर्ण असं नदीचं जाळं तयार होतं. तर तापीच्या खोऱ्यातून आता आपण महाराष्ट्राच्या अगदी हृदयात प्रवेश करूया, जिथे वाहते राज्याची जीवनदायिनी, आपली मध्यवर्ती धमनी, गोदावरी नदी. तब्बल 668 किलोमीटर हा आकडाच गोदावरी नदीचा आपल्या राज्यातलं महत्त्व सांगायला पुरेसा आहे. ती राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेली आहे, म्हणूनच तर ती सर्वात लांब नदी आहे. आणि ही गोष्ट तर त्याहूनही थक्क करणारी आहे. गोदावरीच्या एकूण विशाल खोऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ अर्धा भाग एकट्या महाराष्ट्रात आहे. यावरून कल्पना येते की राज्याच्या जलस्रोतांवर आणि भूगोलावर तिचा किती प्रचंड प्रभाव असेल. कधी विचार केलाय की गोदावरी नदीचा प्रवाह कसा तयार झाला असेल? तर तिच्या उत्तरेला सातमाळा अजिंठा आणि दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट या 2 मोठ्या पर्वतरांगांनी तिला एक नैसर्गिक मार्ग दिला आहे. जणू काही या पर्वतरांगांनी मिळून गोदावरीसाठी एक विशाल दरीच तयार केली आहे. गोदावरीचं खोरं इतकं समृद्ध आहे कारण तिच्या उपनद्या उत्तरेकडून कादवा आणि दक्षिण पूर्णासारख्या नद्या येतात, तर दक्षिणेकडून दारणा, प्रवरा आणि मांजरा यांसारख्या नद्या तिला येऊन मिळतात. आणि या सगळ्यामुळे तिचा प्रवाह अधिक विशाल बनतो. चला आता महाराष्ट्राच्या मध्यभागातून आपला प्रवास दक्षिणेकडील पठाराकडे वळवूया, जिथे भीमा आणि कृष्णा या 2 महान नद्यांची खोरी पसरलेली आहेत. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भीमा नदी खरं तर कृष्णा नदीचीच एक उपनदी आहे. पण गंमत बघा, महाराष्ट्राच्या हद्दीत भीमा नदीची लांबी तब्बल 451 किलोमीटर आहे, तर कृष्णा नदीची लांबी आहे 282 किलोमीटर. त्यामुळेच आपल्या राज्यात या दोन्ही नद्यांचा अभ्यास स्वतंत्रपणे केला जातो. भीमा नदीचा उगम होतो आपल्या तीर्थक्षेत्र भीमाशंकर येथे. तेथून ती हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांमधून आपला मार्ग काढते. तिच्या प्रवाहावर चासकमान आणि उजनीसारखी जी मोठी धरणं आहेत ना, ती पश्चिम महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहेत. आणि कृष्णा नदी, तिचा उगम होतो आपल्या सर्वांच्या आवडत्या थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये. शंभू महादेव डोंगर रांगेला आपली उत्तर सीमा मानून वाहणाऱ्या या नदीच्या खोऱ्यात कोयना आणि धोमसारखी अत्यंत महत्त्वाची धरणं आहेत, जी आपल्या राज्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावतात. बरं, पठारावरून आता आपण राज्याच्या 2 अगदी भिन्न टोकांकडे वळूया. एकीकडे पूर्वेकडचा विदर्भ, जिथे विशाल नद्या आहेत, आणि दुसरीकडे पश्चिमेकडचं कोकण, जिथे आहेत वेगवान प्रवाह. विदर्भातल्या प्राणहिता नदीची गोष्ट तर खूपच रंजक आहे. इथे काय होतं, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 मोठ्या नद्या एकत्र येतात आणि त्यांच्या संगमातून प्राणहिता नावाचा एक प्रचंड मोठा प्रवाह तयार होतो, जो पुढे जाऊन थेट गोदावरीला मिळतो. ही खरंच एक नद्यांची महायुती आहे, नाही का?
आता लांबीनुसार जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये पैनगंगा ही सगळ्यात लांब नदी आहे, तब्बल 495 किलोमीटर, आणि ती पूर्वेकडे वाहते. तिच्या खालोखाल वर्धा 455 किमी आणि वैनगंगा 295 किमी या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. चला आता कोकणाकडे एक नजर टाकूया. इथल्या नद्या विदर्भ किंवा पठारावरच्या नद्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्या सह्याद्रीत उगम पावतात आणि खूप कमी अंतर अगदी वेगाने पार करून थेट समुद्राला मिळतात. त्यांचा प्रवास छोटा असतो पण प्रचंड वेगवान. कोकण किनारपट्टीवर तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असंख्य नद्या आहेत. पालघरमध्ये वैतरणा, रायगडमध्ये पाताळगंगा, रत्नागिरीत वाशिष्ठी आणि सिंधुदुर्गात तेरेखोल यांसारख्या अनेक नद्यांनी कोकणची भूमी खऱ्या अर्थाने समृद्ध केली आहे. तर मग उत्तरेच्या तापीपासून ते कोकणच्या लहान लहान प्रवाहांपर्यंत या सगळ्या नद्यांना जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा महाराष्ट्राचं खरं जलचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा, विदर्भातल्या नद्या आणि कोकणातले प्रवाह हे फक्त पाण्याचे स्रोत नाहीयेत, हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. त्यांनीच आपल्या राज्याचा भूगोल, इथली शेती आणि आपली संस्कृती घडवली आहे. ह्या नद्या महाराष्ट्राची जीवनरेखा आहेत, यात काहीच शंका नाही. पण आज बदलतं हवामान आणि पाण्याची वाढती मागणी पाहता या जीवनरेखांना सुरक्षित ठेवण्याचं एक खूप मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि प्रश्न हाच आहे की ह्या जीवनरेखांचं भविष्य काय असेल. आपल्या शरीरात ना असे काही छोटे छोटे मदतनीस आहेत. ते दिसत नाहीत पण त्यांच्याशिवाय आपलं शरीर अक्षरशः थांबवू शकतं. कोण आहेत हे? हे आहेत जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स. चला तर मग आज यांच्याच दुनियेत जरा डोकावून पाहूया. कधी विचार केलाय? आपलं शरीर म्हणजे एक अजब मशीन आहे जे 24 तास न थांबता काम करतं. पण ह्या मशीनला चालवणारी खरी एनर्जी, खरी ताकद येते कुठून? बरोबर, तेच आहेत आपले अदृश्य मदतनीस, विटॅमिन्स. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी जीवनसत्वांचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत ते बघू. मग भेटूया बी कॉम्प्लेक्स या पॉवर हाऊसला. त्यानंतर आपल्या पेशींचे रक्षण कोण करतं ते पाहू. आणि शेवटी शरीराच्या बांधणीत कोण मदत करतं हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे तर आहेतच. चला सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. बघा, सगळ्या विटॅमिन्सना आपण 2 मोठ्या गटांमध्ये विभागू शकतो. आणि हा फरक कशावर अवलंबून आहे तर ते आपल्या शरीरात कसे शोषले जातात यावर. आणि हे समजून घेणं ना खूपच महत्त्वाचं आहे. बरं, तर हे 2 गट कोणते? पहिला गट आहे पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा, म्हणजेच विटॅमिन बी आणि सी. आता पाण्यात विरघळतात याचा अर्थ काय? सोपं आहे. आपलं शरीर यांना साठवून ठेवत नाही. जेवढी गरज आहे तेवढं वापरतं आणि उरलेलं लघवी वाटे बाहेर टाकून देतं. पण दुसरा गट आहे मेदात म्हणजे फॅटमध्ये विरघळणाऱ्यांचा. यात येतात विटॅमिन्स ए, डी, ई आणि के. हे मात्र आपल्या लिव्हरमध्ये आणि फॅटी टिश्यूमध्ये साठवले जातात. म्हणूनच यांचं प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आता वळूया एका जबरदस्त टीमकडे आणि त्या टीमचं नाव आहे बी कॉम्प्लेक्स. लक्षात घ्या, हे एक सिंगल विटॅमिन नाहीये. ही एक अख्खी टीम आहे जी आपल्या शरीरातली ऊर्जा आणि मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचयक्रिया सांभाळते. खरं तर हा आपल्या एनर्जीचा कणा आहे. हो, खरंय. विटॅमिन बी म्हणलं की एकच नाही तर तब्बल 8 वेगवेगळी विटॅमिन्स एकत्र येतात आणि ही सगळी जणं एक टीम म्हणून काम करतात. या टीममधल्या प्रत्येक मेंबरचं काम ठरलेलं आहे. बघा, B1 म्हणजे थायमिन, हे अन्नाला ऊर्जेत बदलतं. B3 म्हणजे नियासिन, आपलं DNA दुरुस्त करतं. आणि B12 तर आपल्या लाल रक्तपेशी आणि नर्वस सिस्टमसाठी प्रचंड महत्वाचं आहे. आणि जर यांपैकी कुणाशीही कमतरता झाली तो बेरीबेरी, पेलाग्रा किंवा ॲनिमियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणजे बघा, ही टीम किती महत्वाची आहे. ठीक आहे, तर बी कॉम्प्लेक्सची टीम एनर्जी बनवते. पण आपल्या शरीरातल्या पेशींचं संरक्षण कोण करतं? त्यासाठी सुद्धा एक खास टीम आहे. चला भेटूया आपल्या शरीराच्या बॉडीगार्ड्सना, विटॅमिन ए, सी आणि ई. ह्या टीममधला पहिला मेंबर आहे विटॅमिन ए. याला आपण दृष्टीचा संरक्षक म्हणू शकतो. हे आपल्या डोळ्यांसाठी इतकं महत्वाचं आहे की याच्यामुळेच आपल्याला रात्रीचं स्पष्ट दिसतं. याची कमतरता झाली की रातांधळेपणा येतो. इतकंच नाही तर आपली त्वचा आणि इम्युनिटी
म्हणजे रोगप्रतिकारशक्ती, यासाठीही व्हिटॅमिन ए खूप गरजेचं आहे. आता येतो दुसरा खेळाडू, व्हिटॅमिन सी. आणि हा तर खराखुरा ऑलराऊंडर आहे. का? कारण तो एकाच वेळी 3 महत्त्वाची कामं करतो. पहिलं, आपली इम्युनिटी वाढवतो. दुसरं, आपल्याला जखम झाली की ती भरून काढण्यासाठी लागणारं कोलेजिन तयार करतो. आणि तिसरं, आपण जे अन्न खातो त्यातून लोह शोषून घ्यायला मदत करतो. म्हणूनच याची कमतरता झाली की स्कर्वी नावाचा आजार होतो, ज्यात हिरड्या सुचतात आणि जखमा लवकर भरत नाहीत. आणि या बॉडीगार्ड टीममधला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सदस्य म्हणजे व्हिटॅमिन ई. हे आहे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? सोप्या भाषेत आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स नावाचे काही त्रासदायक घटक तयार होतात जे आपल्या पेशींना नुकसान पोहोचवतात. व्हिटॅमिन ई या घटकांपासून आपल्या पेशींचं संरक्षण करतं, एका ढालीसारखं. चला, आता आपण भेटणार आहोत आपल्या शरीराच्या मुख्य बिल्डर्सना, म्हणजे रचनाकारांना. ही शेवटची टीम आहे, पण यांचं काम आपल्या शरीराचा पाया मजबूत करण्याचं आहे. आणि या टीममध्ये आहेत व्हिटॅमिन डी आणि के. यापैकी व्हिटॅमिन डीला तर एक खूप छान टोपण नाव आहे, सनशाईन व्हिटॅमिन. आणि का बरं? कारण जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा आपलं शरीर स्वतः हे व्हिटॅमिन तयार करतं. कमाल आहे ना? आणि हे फक्त एक व्हिटॅमिन नाहीये, तर ते एका हॉर्मोनसारखं काम करतं. याचं मुख्य काम काय? तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं संतुलन राखणं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कॅल्शियमला आपल्या हाडांपर्यंत पोहोचायला मदत करतं. त्यामुळेच आपली हाडं आणि दात मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो. आता या बिल्डर टीममधला दुसरा मेंबर आहे व्हिटॅमिन के. आणि याचं काम तर अक्षरशः जीव वाचवणार आहे. कसं? तर जेव्हा आपल्याला कुठे जखम होते तेव्हा रक्त वाहतं. हे रक्त थांबवण्यासाठी, म्हणजे रक्ताची गुठळी तयार करण्यासाठी व्हिटॅमिन के खूप महत्त्वाचं असतं. याच्यामुळेच अतिरिक्त रक्तस्राव टाळला जातो. तर मग आपण या सगळ्या अदृश्य मदतनीसांचा टीम्सना भेटलो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. कधीकधी आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं. काही लक्षणांमधून ते या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचे सिग्नल देत असतं. चला, हे सिग्नल कसे ओळखायचे ते पाहूया. चला, काही सामान्य लक्षणं आणि त्यांच्यामागे कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता असू शकते हे पटकन बघूया. जर रात्रीचं दिसायला त्रास होत असेल तर व्हिटॅमिन ए कमी असू शकतं. हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा जखमा लवकर भरत नसतील तर व्हिटॅमिन सी ची कमतरता असू शकते. हाडं ठिसूळ वाटत असतील तर व्हिटॅमिन डी तपासावं लागेल. आणि जर हातपाय सतत सुन्न होत असतील तर हे व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. थकवा आणि अशक्तपणा तर बी1 किंवा बी3 शी संबंधित असू शकतो. आणि शेवटी एका नजरेत पाहूया की कोणती टीम काय काम करते. बघा, बी कॉम्प्लेक्स म्हणजे आपली एनर्जी आणि मेटाबॉलिझम फॅक्टरी. व्हिटॅमिन ए, सी आणि ई हे आहेत आपले सेल प्रोटेक्टर्स, म्हणजे पेशींचे संरक्षक. डी आणि के हे आहेत स्ट्रक्चर आणि हाडांचे आधारस्तंभ. तर सी, के आणि बी12 हे रक्त आणि प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक टीमचं काम किती महत्त्वाचं आणि ठरलेलं आहे. हे सगळे सूक्ष्म घटक आपल्या आयुष्यासाठी इतके आवश्यक आहेत नाही का? पण एक प्रश्न मनात येतोच की या अदृश्य पण शक्तिशाली मदतनीसांचा शोध सर्वात आधी कोणी लावला असेल आणि त्यांची ताकद आपल्याला कळली कधी? हा विचार नक्कीच आपल्याला आणखी माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो. नमस्कार. एका व्यापारी कंपनीने अख्खा देश जिंकला आणि मग त्याच देशाच्या लोकांनी आपलं स्वातंत्र्य परत मिळवलं. ही फक्त इतिहासातली एक गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे धूर्तपणाची, संघर्षाची आणि प्रचंड इच्छाशक्तीची. चला, ही अविश्वसनीय कहाणी आज आपण उलगडून पाहूया. हे 2 प्रश्न. खरं तर ह्याच 2 प्रश्नांमध्ये आपल्या आजच्या प्रवासाचं सार दडलेलं आहे. एका बाजूला होती एका कंपनीची अमर्याद महत्वाकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला होता एका देशाचा स्वातंत्र्यासाठीचा लढा. तर मग सुरुवात करूया तिथून जिथून ह्या सगळ्याची सुरुवात झाली. आपल्या कहाणीचा पहिला अंक सुरू होतोय. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज या देशाचे शासक कसे बनले पाहूया. 17व्या शतकात भारत म्हणजे मसाल्याच्या पदार्थांचं आणि व्यापाराचं जागतिक केंद्र होतं. पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले. प्रत्येकाला इथल्या संपत्तीत वाटा हवा होता. पण या सगळ्या गर्दीत इंग्रजांचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता. त्यांना फक्त व्यापारी नाही तर शासक बनायचं होतं. आणि त्यांची रणनीती इतरांपेक्षा खूप खूप वेगळी होती.
इंग्रजांची रणनीती एकदम साधी पण तितकीच प्रभावी होती. फक्त 2 टप्पे. पहिला, आपल्या युरोपीय स्पर्धकांना शर्यतीतून बाहेर काढा. वांदिवाशच्या लढाईत त्यांनी फ्रेंचांना हरवून तो धोकाच संपवून टाकला. आणि मग सुरू झाला दुसरा आणि जास्त धोकादायक टप्पा, भारतीय राज्यांना एक एक करून आपल्या नियंत्रणाखाली आणणं. 1757 प्लासीची लढाई. इतिहासाच्या पुस्तकात आपण याला लढाई म्हणतो, पण खरं सांगायचं तर ती लढाई नव्हतीच. ते एक थंड डोक्याने रचलेलं कारस्थान होतं. हा लष्करी विजय नव्हता, तर मीर जाफरच्या मदतीने केलेला एक मोठा विश्वासघात होता. आणि याच एका घटनेमुळे ईस्ट इंडिया कंपनी व्यापाऱ्यांवरून थेट किंग मेकर्सच्या भूमिकेत आली. प्लासी जर विश्वासघात होता, तर 1764ची बक्सरची लढाई हा खराखुरा लष्करी विजय होता. या लढाईने कंपनीची ताकद सिद्ध केली आणि त्यांना बंगालमध्ये दिवाणीचे हक्क मिळाले. म्हणजे काय, तर कर गोळा करण्याचा अधिकार. आणि इथूनच भारताच्या आर्थिक शोषणाचा एक नवा भयंकर अध्याय सुरू झाला. इंग्रजांचं सगळ्यात मोठं शस्त्र त्यांच्या तोफा नव्हत्या, तर त्यांची धोरणं होती. तैनाती फौज हे त्याचं उत्तम उदाहरण. दिसायला ही योजना संरक्षणाची वाटायची, पण प्रत्यक्षात तो एक सापळा होता. तुमचं संरक्षण आम्ही करतो असं म्हणून इंग्रज त्या राज्याकडून त्यांचं सैन्य आणि परराष्ट्र धोरणच काढून घ्यायचे. हैदराबाद हे या जाळ्यात अडकलेलं पहिलं राज्य. आणि त्यानंतर तर रांगच लागली. आता वळूया आपल्या कहाणीच्या दुसऱ्या अंकाकडे. अन्याय आणि शोषणानंतर जे होतं तेच झालं. एक मोठा स्फोट. तोच होता 1857चा महान उठाव. 1857चा उठाव काही एका रात्रीत झालेला नाही. गेली 100 वर्ष लोकांच्या मनात असंतोषाचं इंधन साठत होतं. राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रत्येक आघाडीवर लोकांमध्ये प्रचंड राग होता, जो आतल्या आत धुमसत होता. आणि या धुमसत्या इंधनाला आग लावण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज होती. ती ठिणगी ठरली नवीन रायफलच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावल्याची अफवा. या एका बातमीने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावनांना थेट हात घातला. आणि मग जो व्हायचा तोच स्फोट झाला. ही ठिणगी मग वडव्यासारखी पसरली. बराकपूरमधून सुरू झालेला विरोध मेरठ मार्गे थेट दिल्लीपर्यंत पोचला. आणि पाहता पाहता कानपूर, लखनौ, झांशी, संपूर्ण उत्तर भारत या उठावाच्या आगीत होरपळून निघाला. नानासाहेब, राणी लक्ष्मीबाईंसारख्या नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं. या उठावाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय झाला माहितीये? ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपलं. द एंड. भारताची सत्ता थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेली आणि भारताच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. पण कहाणी इथे संपलेली नाही. आता लढ्याचं स्वरूप बदलणार होतं. आता वेळ होती एका नव्या नेत्याची आणि एका नव्या रणनीतीची, जनआंदोलनांची. 1915मध्ये दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतले. पण त्यांनी राजकारणात लगेच उडी नाही घेतली. आपलं पहिलं वर्ष त्यांनी संपूर्ण भारत फिरण्यात आणि इथल्या सामान्य लोकांच्या समस्या समजून घेण्यात घालवलं. चंपारण, अहमदाबाद आणि खेडा एकामागोमाग एक 3 यशस्वी लढे. या छोट्या स्थानिक विजयांनी गांधीजींच्या सत्याग्रहाच्या अस्त्राची ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली. त्यांच्या अहिंसक मार्गावर लोकांचा प्रचंड विश्वास बसला आणि एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाची ही पायाभरणीच होती. आणि मग सुरू झालं असहकार आंदोलन. हे खऱ्या अर्थाने पहिलं देशव्यापी जनआंदोलन होतं. जालियनवाला बाग हत्याकांड आणि खिलाफत चळवळीच्या मुद्द्यावर हिंदू मुस्लिम एकत्र आले आणि संपूर्ण देशाने इंग्रजांविरुद्ध एक मोठी चळवळ उभारली. गांधीजींची खरी हुशारी होती ती साध्या गोष्टींमधून मोठा संदेश देण्यात. आणि यावेळी त्यांनी निवड केली मिठाची. हो, मीठ. इतक्या साध्या आणि शक्तिशाली प्रतीकातून त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान दिलं. दांडीयात्रा ही केवळ एक पदयात्रा नव्हती, तर ती एका मोठ्या अहिंसक क्रांतीची सुरुवात होती. आता आपण आलो आहोत संघर्षाच्या अंतिम आणि निर्णायक टप्प्यात. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याची पहाट आता दिसू लागली होती. 1942 भारत छोडो आंदोलन. आणि गांधीजींनी तो नारा दिला ज्याने संपूर्ण देशाला खडबडून जागं केलं, करा किंवा मरा. हा इंग्रजांना भारत सोडून जाण्यासाठी दिलेला शेवटचा आणि सगळ्यात स्पष्ट इशारा होता.
1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं, पण या युद्धाने ब्रिटनला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या पूर्णपणे खिळखिळं करून टाकलं होतं. ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता, ते साम्राज्य सांभाळण्याची ताकद आता त्यांच्यात उरली नव्हती. आणि यामुळेच भारताच्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटींना वेग आला. शेवटची काही वर्ष तर घटना इतक्या वेगाने घडल्या. तीव्र वाटाघाटी, राजकीय मतभेद आणि अखेरीस तो दुःखद निर्णय, देशाची फाळणी. आणि या सगळ्या घडामोडींनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आजची ही चर्चा संपवताना एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो. स्वातंत्र्य मिळवण्याचा कोणता एकच ठरलेला मार्ग होता का? की चर्चा, आंदोलनं, संघर्ष ह्या सगळ्या वेगवेगळ्या मार्गांच्या एकत्रित परिणामामुळेच हे शक्य झालं? भारताच्या स्वातंत्र्य लढा हा अनेक विचारधारा आणि अनेक बलिदानांनी मिळून बनलेला आहे. आणि त्याची ही गुंतागुंतीची कहाणी आपल्याला नेहमीच विचार करायला लावते. नमस्कार. चला, आज जरा इतिहासात डोकावूया आणि पाहूया की 19व्या आणि 20व्या शतकात महाराष्ट्राच्या समाजाला नवं रूप देणारे ते द्रष्टे विचारवंत कोण होते. हा काळ खरं तर एका मोठ्या बदलाचा होता. विचार करा, एका बाजूला होत्या जुन्या परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक विचार, आणि यांच्यात एक संघर्ष सुरू झाला होता. पहिल्यांदाच जुन्या सामाजिक व्यवस्थांना थेट आव्हानं दिलं जात होतं. नेमका हाच बदलाचा प्रवास आपण समजून घेणार आहोत. तर आपला हा प्रवास 4 टप्प्यांमध्ये विभागलेला असेल. सगळ्यात आधी शिक्षणाचा पाया कसा घातला गेला, त्यानंतर लेखणीने वैचारिक क्रांती कशी घडवली, मग धर्म आणि समाजात बदल कसे झाले, आणि शेवटी समानतेसाठीचा लढा कसा उभा राहिला. ठीक आहे, तर सुरुवात करूया. बदलाच्या दिशेने उचललेलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे आधुनिक शिक्षण. आणि जेव्हा शिक्षणाचा विषय निघतो तेव्हा एक नाव अगदी प्रामुख्याने समोर येतं. हे होते जगन्नाथ शंकर शेठ. फक्त एक उद्योगपती किंवा दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख पुरेशी नाही. त्यांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळली होती. ती म्हणजे कोणताही मोठा बदल करायचा असेल तर त्यासाठी भक्कम संस्था उभ्या कराव्या लागतात. आता ही फक्त काही संस्थांची यादी नाहीये बरं का. ह्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघा. शंकरशेठांनी जे केलं त्यामुळे मुंबईमध्ये शिक्षण आणि समाजकार्याची एक पूर्ण इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थाच तयार झाली, जिथे एका संस्थेमुळे दुसऱ्या संस्थेला बळ मिळालं. आणि या परिसंस्थेचा परिणाम काय झाला तो लगेचच दिसू लागला. शंकरशेठांनी सुरू केलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधूनच पहिले पदवीधर बाहेर पडले, ते म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी लाड. आणि याच डॉक्टरने पुढे जाऊन कुष्ठरोगासारख्या भयंकर आजारावर काम केलं. बघा, एका कामातून दुसरं मोठं काम कसं उभं राहतं. बरं, शिक्षणाचा पाया तर रचला गेला, पण आता यावर पुढची इमारत कशी बांधली गेली? शिक्षणासोबतच लोकांच्या हातात एक नवीन आणि खूप शक्तिशाली शस्त्र आलं. ते होतं वृत्तपत्र, म्हणजे लेखणीची ताकद. आणि या क्षेत्रातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. यांनीच मराठी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी एक असं व्यासपीठ तयार केलं जिथे सार्वजनिक विषयांवर मोकळेपणाने चर्चा होऊ शकत होती. 1832 साल याच वर्षी जांभेकरांनी दर्पण सुरू केलं. पण दर्पण फक्त पहिलं मराठी वृत्तपत्र होतं का? नाही. त्याची खरी खासियत होती की ते द्विभाषिक होतं, म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये. या एका निर्णयामुळे झालं काय की पारंपरिक मराठी समाज आणि आधुनिक पाश्चात्य विचार यांच्यात थेट संवादाचा एक मार्ग खुला झाला. जांभेकरांनी सुरू केलेली हीच परंपरा पुढे नेली गोपाळ हरी देशमुख यांनी. ते लोकहितवादी या नावाने लिहायचे. नावावरूनच स्पष्ट होतं की त्यांचा उद्देश काय होता. लोकांचं हित. म्हणजे बघा, जांभेकर असतील, देशमुख असतील किंवा भाऊ महाजन, या लोकांनी वृत्तपत्रांचा वापर फक्त बातम्या देण्यासाठी नाही केला. त्यांनी वृत्तपत्रांना सामाजिक बदलाचे एक शस्त्र बनवलं. त्यांच्या लेखणीतून त्यांनी जुन्या कालबाह्य रूढींवर थेट प्रहार केले आणि सुधारणांचा आवाज बुलंद केला. आता जेव्हा हे नवीन विचार वृत्तपत्रांमधून लोकांपर्यंत पोहोचू लागले, तेव्हा साहजिकच पुढचं पाऊल उचललं गेलं. काही सुधारकांनी थेट आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या धार्मिक आणि सामाजिक परंपरांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा मार्ग जरा वेगळा होता. त्यांनी धर्म पूर्णपणे नाकारला नाही. उलट त्यांनी तर्क आणि समानतेच्या आधारावर हिंदू धर्मामध्ये आतूनच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परमहंस सभेसारख्या संस्थांमधून त्यांनी हे काम गुप्तपणे सुरू ठेवलं.
आणि हा जो विचारांमधला संघर्ष होता ना, तो या 2 नावांवरून अगदी स्पष्ट होतो. एकाच काळातले हे 2 विचारवंत, विष्णूशास्त्री पंडित आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी. एकाने विधवा पुनर्विवाहाचा जोरदार पुरस्कार केला, तर दुसऱ्याने पारंपरिक वैदिक विचारांची बाजू लावून धरली. म्हणजे सुधारणेच्या मार्गावरही मतभेद होते आणि त्यावरही मोठी चर्चा सुरू होती. आणि या सगळ्या वैचारिक मंथनातूनच आपण आता या चळवळीच्या सगळ्यात क्रांतिकारक टप्प्याकडे येतो. हा टप्पा होता जात आणि लिंगभेद यांसारख्या भिंतींवर थेट हल्ला करण्याचा. आणि इथे नाव येतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं, महाराष्ट्राचे पहिले सामाजिक क्रांतिकारक. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी समाजातील विषमतेवर थेट हल्ला चढवला. आणि त्यांचं शस्त्र काय होतं? शिक्षण. त्यांनी सुरुवातच तिथून केली जिथे शिक्षणाचे दरवाजे शतकानुशतके बंद होते. फुलेंची रणनीती अगदी स्पष्ट आणि सोपी होती. समाजातील जो सगळ्यात वंचित, दबलेला घटक आहे त्याला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करायचं. मुलींसाठी शाळा, अस्पृश्य मानल्या गेलेल्यांसाठी शाळा, एवढंच नाही तर शेतकरी आणि मजुरांसाठी रात्रीची शाळा. प्रत्येक पावलातून त्यांनी हेच केलं. महात्मा फुलेंनी पेटवलेली हीच मशाल पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात घेतली आणि त्यांनी या लढ्याला केवळ सामाजिक न ठेवता त्याला एका मोठ्या राजकीय चळवळीचं स्वरूप दिलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त शब्द नव्हते, हा एक कृती कार्यक्रम होता. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला हा मंत्र नागरी हक्क आणि आत्मसन्मानासाठी लढणाऱ्या संपूर्ण पिढीसाठी एक प्रेरणा बनला. बाबासाहेबांच्या कामाची पद्धत पाहिली तर त्यात अनेक गोष्टी दिसतात. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृतीचं दहन असेल किंवा काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा, या सगळ्या अहिंसक मार्गांनी त्यांनी हक्कांसाठी लढा दिला. आणि सोबतच राजकीय संघटन आणि शिक्षणाचं महत्त्वही तेवढंच अधोरेखित केलं. तर शिक्षणाचा पाया घालण्यापासून ते समानतेसाठीच्या या मोठ्या लढ्यापर्यंत या सगळ्या समाजसुधारकांचं काम आजही आपल्या समाजाला आकार देत आहे. त्यांचा हा वारसा आज आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हा विचारच आपल्याला या प्रवासाच्या शेवटी करायचा आहे. नमस्कार. महाराष्ट्राची खरी ओळख काय आहे याचा कधी विचार केलाय? ती दडलेली आहे इथल्या उंचच उंच सह्याद्रीच्या कड्यात, इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्रत्येक दगडी किल्ल्यात आणि या भूमीला सुपीक करणाऱ्या नद्यांमध्ये. या सगळ्यांनी मिळूनच तर महाराष्ट्राचा भूगोल घडवलाय. चला तर मग आज आपण याच भूगोलाची काही खास रहस्य उलगडूया. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? की महाराष्ट्राचा इतिहास, इथली संस्कृती आणि लोकांची जीवनशैली नेमकी कशामुळे घडली? आणि याचं उत्तर खरं तर राज्याच्या या अनोख्या भूगोलामध्येच दडलेलं आहे. चला ते शोधून काढूया. ठीक आहे, तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया महाराष्ट्राची शान असलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांपासून. आणि हो, त्यातून जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या घाटांपासून. तर मग हा घाट म्हणजे नेमकं काय? बघा, भौगोलिक भाषेत सांगायचं तर हा फक्त डोंगर पोखरून काढलेला रस्ता नाहीये. अहो, ही तर कोकण आणि पठारावरचा देश यांना जोडणारी एक जीवनवाहिनी आहे, एक लाईफलाईन. याच घाटांमुळे तर व्यापार वाढला, संस्कृतीची देवाणघेवाण शक्य झाली. महाराष्ट्राच्या विकासामध्ये या घाटांचं महत्त्व खूप मोठं आहे. उदाहरणार्थ, बोरघाटामुळे मुंबई आणि पुणे ही 2 मोठी आर्थिक केंद्र जोडली गेली. माळशेज घाट कोकणाला थेट अहमदनगरशी जोडतो, तर आंबा आणि कुंभार्ली घाट पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे फक्त रस्ते नाहीत, तर हे विकासाचे महामार्ग आहेत. आता गंमत बघा, ह्याच घाटांवर आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या डोक्यावर अभेद्य किल्ले उभारले गेले. चला या दगडांमधल्या इतिहासाचे प्रतिध्वनी ऐकूया. शिवनेरी हे फक्त एका किल्ल्याचं नाव नाही, इथल्याच मातीत मराठा साम्राज्याचं बीज रोवलं गेलं. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे स्वराज्याच्या इतिहासाचा एक पवित्र साक्षीदार बनला आहे. आणि उंचीचं बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातला साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला आहे. विचार करा, या उंचीमुळेच शत्रूंवर नजर ठेवणं आणि संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण मिळवणं किती सोपं झालं असेल. त्याची उंची हेच त्याचं सर्वात मोठं शस्त्र होतं. आणि महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची विविधता, अरे वा, ती तर खरंच थक्क करणारी आहे. म्हणजे बघा ना, रायगडासारखे गिरिदुर्ग
थेट डोंगराच्या माथ्यावरून अख्ख्या राज्यावर नजर ठेवतात. मग समुद्रात जंजिरासारखे जलदुर्ग आहेत जे समुद्रातून येणाऱ्या शत्रूंना तिथेच रोखून धरतात. जमिनीवर वसईसारखे भक्कम भुईकोट किल्ले तर दुसरीकडे हरिश्चंद्रगडासारखे किल्ले जे घनदाट जंगलात दडून बसले आहेत. म्हणजे प्रत्येक किल्ल्याची रचना त्याच्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किती विचारपूर्वक केली गेली आहे हेच यातून दिसतं. ह्या डोंगर किल्ल्यांमधूनच उगम पावतात महाराष्ट्राला जीवन देणाऱ्या नद्या. तर आता ह्या पठाराच्या रक्तवाहिन्यांकडे वळूया. महाराष्ट्रात आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आढळतात. सह्याद्रीमुळे काही नद्या पश्चिमेकडे कोकणात वाहतात. या नद्या कमी लांबीच्या आणि खूप वेगवान असतात. तर दुसरीकडे गोदावरी आणि कृष्णा यांसारख्या मोठ्या नद्या पूर्वेकडे दख्खनच्या पठारावरून खूप लांबचा प्रवास करतात. महाराष्ट्राची सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी. ती फक्त पाण्याचा स्रोत नाहीये, तिला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखलं जातं. आणि याच एका नावावरून तिचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतं. तिच्या काठावर अनेक संस्कृती आणि शहरं वसलेली आहेत. याच नद्यांच्या पाण्याला अडवून महाराष्ट्राने प्रगतीची दारं उघडली आहेत. कोयना धरणाने राज्याला वीज दिली आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ही ओळख सार्थ ठरवली. जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाने मराठवाड्याची तहान भागवली. तर गंगापूर हे देशातलं पहिलं मातीचं धरण आपल्या इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना आहे. चला, आता आपण राज्याची समृद्ध जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि काही सुंदर निसर्गरम्य ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्रात उन्हाळ्यापासून सुटका देणारी अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत. महाबळेश्वर त्याच्या स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. तर माथेरान हे आशियातलं एकमेव असं हिल स्टेशन आहे जिथे गाड्यांना बंदी आहे. विदर्भातल्या लोकांसाठी चिखलदरा आहे. तर आंबोली हे प्रचंड पावसाचं आणि समृद्ध जैवविविधतेचं घर आहे. महाराष्ट्राच्या जमिनीवर जसा निसर्ग आहे तसाच जमिनीच्या पोटातही निसर्गाचा खजिना दडलेला आहे. मँगनीज, लोह खनिज आणि कोळसा यांसारख्या खनिजांचे मोठे साठे इथे आहेत. विशेषतः पूर्व विदर्भातला नागपूर, चंद्रपूर पट्टा हा तर राज्याच्या औद्योगिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ही खनिज संपत्ती असली तरी महाराष्ट्राने आपल्या वन्यजीवांच्या संरक्षणालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. ताडोबामध्ये वाघांचा मुक्त संचार पाहायला मिळतो, तर कर्नाळा हे पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. ही राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य निसर्गाचा समतोल राखण्याचं खूप महत्त्वाचं काम करतात. आणि महाराष्ट्राच्या या समृद्ध निसर्गाची 2 खास प्रतीकं आहेत. एक म्हणजे राज्यप्राणी शेकरू, ही लाजऱ्या-बुजऱ्या स्वभावाची मोठी खार जी उंच झाडांवर घरटं करून राहते. आणि दुसरं म्हणजे मनमोहक ब्लू मॉर्मन, हे आपलं राज्य फुलपाखरू जे आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडतं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की उंच किल्ले, वाहत्या नद्या, घनदाट जंगलं आणि खनिज संपत्ती हे सगळे घटक एकत्र येऊन महाराष्ट्राची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख तयार करतात. हे जणू काही एक सुंदर विणलेलं वस्त्र आहे जे राज्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ ठरवतं. आणि हा सगळा आढावा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभा करतो की हा जो काही अमूल्य नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभला आहे तो पुढच्या पिढ्यांसाठी आपण कसा जपणार, कसा टिकवणार, खरंच यावर विचार करायला हवा. मोहनदास गांधी नावाचा एक साधा वकील पुढे जाऊन संपूर्ण जगासाठी महात्मा कसा बनला, हा जो त्यांचा अविश्वसनीय प्रवास आहे ना, तोच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. गांधीजींना समजून घ्यायचं असेल ना तर आधी त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहाव्या लागतील. कारण याच भूमिकेंनी मिळून त्यांचं व्यक्तिमत्व इतकं गुंतागुंतीचं आणि तितकंच प्रेरणादायी बनवलं. तर मग नक्की कोण होते गांधी? एक वकील, एक कार्यकर्ते, एक लेखक की राष्ट्रपिता? खरं सांगायचं तर ते हे सगळंच होते. आणि म्हणूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी त्यांची ही गुंतागुंतीची ओळख समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर गोष्ट सुरू होते 2 ऑक्टोबर 1869 रोजी. गुजरातच्या पोरबंदरमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचं पूर्ण नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. त्यांची सुरुवातीची जडणघडण याच मातीत झाली. आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या एका मोठ्या टर्निंग पॉइंटकडे वळूया. हा तो काळ होता जेव्हा त्यांच्यातला कार्यकर्ता जागा झाला आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच कायमची बदलून गेली. बघा, त्यांचा प्रवास सुरू झाला इंग्लंडमधनं, जिथे ते कायद्याचं शिक्षण घ्यायला गेले होते.
पण खरी कलाटणी मिळाली 1893 मध्ये, जेव्हा ते एका केससाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. तो अनुभव इतका महत्त्वाचा ठरला की त्यानंतरच ते 1915 मध्ये एका नव्या विचाराने भारतात कायमचे परतले. दक्षिण आफ्रिकेतल्या एका रेल्वे प्रवासाने खरंच सगळं काही बदलून टाकलं. ते डर्बनहून प्रिटोरियाला जात होते आणि फक्त भारतीय वंशाचे आहेत म्हणून त्यांना फर्स्ट क्लासच्या डब्यातून अक्षरशः बाहेर फेकण्यात आलं. हा जो अपमान होता ना, त्यानेच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची पहिली ठिणगी पेटवली. त्या एका घटनेनंतर गांधीजी थांबले नाहीत. त्यांनी प्रतिकाराची नवी शस्त्र घडवायला सुरुवात केली. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली, इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि मग 1906 मध्ये पहिल्यांदाच सत्याग्रह नावाचं एक शक्तिशाली अहिंसक शस्त्र जगासमोर आणलं. तर दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर गांधीजी भारतात परतले आणि आता वेळ होती संघर्षाची हीच तत्त्व आपल्या मायभूमीच्या मातीत रुजवण्याची. 1915 मध्ये भारतात परतल्यावर त्यांचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. त्यांनी गांधीजींना एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की आधी लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी संपूर्ण भारत फिरा. आणि खरंच ह्याच प्रवासामुळे त्यांना खऱ्या भारताची ओळख झाली. आणि मग भारत समजून घेतल्यानंतर आला 1917 सालचा चंपारण सत्याग्रह. हा भारतातला त्यांचा पहिला मोठा सत्याग्रह होता. कुठे? तर बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात. तिथल्या तिनकट पद्धतीविरुद्ध हा लढा होता. म्हणजे काय? तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या 3/20 भागावर सक्तीने नीळ पिकवावी लागत होती. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच चंपारण सत्याग्रहाच्या वेळी रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा म्हणजे महान आत्मा. आणि तेव्हापासूनच ते संपूर्ण देशासाठी महात्मा गांधी झाले. पण हा संघर्ष सोपा नव्हता. तो अक्षरशः जीवघेणा होता. चंपारणमध्ये त्यांच्या दुधात विष घालून त्यांना मारण्याचा कट रचला गेला होता. पण बतक मिया नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याने हे सगळं उघड केलं आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. आता पाहूया गांधीजींचं नेतृत्व स्थानिक प्रश्नांपुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपर्यंत कसं पोचलं आणि त्याने संपूर्ण देशाला एका सूत्रात कसं बांधलं. चंपारणानंतर गांधीजींनी एकामागोमाग एक देशव्यापी आंदोलनं उभी केली. अहमदाबाद मिल संपात त्यांनी पहिल्यांदा उपोषणाचं शस्त्र वापरलं. मग आलं असहकार आंदोलन, त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ आणि अखेरीच 1942चं भारत छोडो आंदोलन. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्यासाठी अहिंसा हे तत्त्व सगळ्यात महत्त्वाचं होतं. 1922 मध्ये जेव्हा चौरी चौरा इथे आंदोलकांनी पोलीस स्टेशन जाळलं, तेव्हा गांधीजींनी एक क्षणही विचार न करता ऐन भरात असलेलं असहकार आंदोलन मागे घेतलं. त्यांनी या हिंसक घटनेला हिमालयन सूक असं म्हटलं होतं. त्यानंतर 1930 मध्ये गांधीजींनी एका अगदी साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीवरून ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान दिलं आणि ती गोष्ट होती मीठ. ते आपल्या 78 साथीदारांना घेऊन साबरमती आश्रमातून निघाले. तब्बल 388 किलोमीटर चालत ते दांडीच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि तिथे समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवून त्यांनी तो अन्यायकारक कायदा मोडला. आणि मग आलं 1942 साल. भारत छोडो आंदोलनादरम्यान गांधीजींनी देशाला एकच निर्णायक नारा दिला, करो या मरो. आता हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा होता आणि या नाऱ्याने तीच भावना व्यक्त केली. तर या सगळ्या संघर्षानंतर आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया आणि त्यांच्या कार्याचा भारत आणि संपूर्ण जगावर काय परिणाम झाला हा त्यांचा चिरस्थायी वारसा समजून घेऊया. पण दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त काही महिनेच झाले होते आणि या एका घटनेने संपूर्ण देश शून्य झाला होता. गांधीजींकडे पाहण्याचा प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळं होतं. बघा ना, रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा म्हटलं, तर सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता आणि बापू म्हणून संबोधलं. पण दुसरीकडे विन्स्टन चर्चिलसारखे टीकाकार त्यांना अर्धनग्न फकीर म्हणायचे. यावरूनच त्यांची प्रतिमा किती बहुआयामी होती हे लक्षात येतं. गांधीजी फक्त कार्यकर्ते नव्हते, ते एक प्रभावी लेखकही होते. त्यांचे विचार त्यांच्या लेखणीतून लोकांपर्यंत पोहोचले. माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचं आत्मचरित्र, हिंद स्वराज्यसारखं पुस्तक
आणि इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, हरिजन यांसारख्या वृत्तपत्रांमधून ते सतत समाजाशी संवाद साधत राहिले. मग प्रश्न उरतो की गांधीजींचा खरा चिरस्थायी वारसा नेमका आहे तरी काय? हा एक असा प्रश्न आहे जो आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याच एका प्रसिद्ध वाक्यात दडलेलं आहे, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. त्यांचे विचार आणि त्यांनी जगलेलं आयुष्य हाच त्यांचा खरा वारसा आहे, जो आजही आपल्याला प्रेरणा देत राहतो. नमस्कार. G20, ब्रिक्स, नाटो ही नावं सतत कानावर पडत असतात नाही का? पण या संघटना नक्की करतात तरी काय? आणि त्या आपल्यासाठी इतक्या महत्त्वाच्या का आहेत? चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच जागतिक संघटनांची गुंतागुंत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, कारण ही केवळ काही अक्षरं नाहीत, तर ह्या अशा शक्तिशाली संघटना आहेत ज्या आज आपल्या जगाला आकार देत आहेत. आज आपण नेमकं हेच उलगडणार आहोत की यांचं काम काय आणि त्यांचं महत्त्व किती. चला सगळ्यात आधी बोलूया त्या मोठ्या संघटनांबद्दल, ज्या खरं तर जागतिक अर्थव्यवस्थेचा स्टिअरिंग व्हील सांभाळतात, म्हणजे ज्या जागतिक व्यापाराचे आणि आर्थिक धोरणांचे नियम ठरवतात. तर सुरुवात करूया G7 आणि G20 पासून. बघा, G7 म्हणजे काय तर जगातल्या सर्वात श्रीमंत, प्रगत अर्थव्यवस्थांचा एक जुना आणि प्रतिष्ठित क्लब. पण काळ बदलला, जग बदललं आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था वेगाने पुढे आल्या. मग गरज निर्माण झाली एका मोठ्या व्यासपीठाची, आणि तेव्हाच G20 गटाची स्थापना झाली. म्हणजे हा बदल फक्त एक नवीन गट तयार होण्यापुरता नाहीये, तर जागतिक शक्तीचं संतुलन कसं बदलतंय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि यांचा प्रभाव किती मोठा आहे हे या एका आकड्यावरूनच लक्षात येतं. G20 देशांचा एकत्रित वाटा जगाच्या एकूण GDPच्या तब्बल 85% आहे. विचार करा, केवढी प्रचंड आर्थिक ताकद आहे ही. आता वळूया जागतिक व्यापार संघटनेकडे, म्हणजेच WTOकडे. हिला आपण जागतिक व्यापाराची अधिकृत रूल बुक म्हणू शकतो. 1995 साली स्थापन झालेल्या या संस्थेचं मुख्य काम हेच आहे की देशांमधला व्यापार कोणत्याही अडथळ्यांशिवाय अगदी सुरळीतपणे चालावा. ठीक आहे, आता आपण वळूया ब्रिक्सकडे. हा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक असा प्रभावी गट आहे जो एक नवीन शक्ती केंद्र म्हणून वेगाने पुढे येतोय. ब्रिक्सचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. विचार करा, 2001 मध्ये ही फक्त एका अर्थतज्ज्ञाच्या डोक्यातील संकल्पना होती, आणि आज हा गट जगातील एक महत्त्वाची शक्ती बनला आहे. आणि तो थांबलेला नाहीये. नवीन देशांच्या समावेशामुळे त्याचा विस्तार अजूनही वेगाने सुरूच आहे. तर ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या प्रत्येक नावामागे एक खंडप्राय देश आहे आणि एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि आता तर यात नवीन सदस्यही सामील झालेत, त्यामुळे या गटाची जागतिक ताकद आणखीनच वाढली आहे, यात शंका नाही. चला आता जागतिक अर्थकारणावरून थोडं प्रादेशिक सहकार्याकडे येऊया. म्हणजे शेजारी देश एकत्र येऊन समान उद्दिष्टांसाठी कसं काम करतात ते पाहूया. यात सगळ्यात आधी येतं सार्क. ही दक्षिण आशियाई देशांची सर्वात जुनी प्रादेशिक संघटना आहे. अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत म्हणजे भारताच्या जवळपास सर्व शेजारी राष्ट्रांचा यात समावेश आहे. याचा मुख्य उद्देश आर्थिक विकास आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणं हा आहे. आणि लगेचच पाहूया बिमस्टेक. नावातच आहे, यात बंगालच्या उपसागरालगतचे देश आहेत. पण यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात पाकिस्तान नाही, आणि यामुळेच भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणासाठी ही संघटना खूपच महत्त्वाची मानली जाते. आता आसियानबद्दल बोलूया. ही दक्षिण पूर्व आशियाई देशांची एक अतिशय शक्तिशाली आणि एकसंध संघटना आहे. त्यांचं घोषवाक्य आहे, एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय. या एका वाक्यातूनच त्यांच्यातील एकीची भावना किती घट्ट आहे हे स्पष्ट होतं. चला तर आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. इथे आपण त्या संघटनांवर लक्ष केंद्रित करूया ज्या सामूहिक संरक्षण आणि मानवी कल्याणासाठी स्थापन झाल्या आहेत. आणि ही आहे नाटो. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाच्या विस्ताराला रोखण्यासाठी ही संघटना तयार करण्यात आली होती. ही एक लष्करी युती आहे आणि तिचे सदस्य सातत्याने वाढत आहेत, जसं की अलीकडेच स्वीडन या गटात सामील झाला आहे. हे एक वाक्य, एकावरील हल्ला म्हणजे सर्वांवरील हल्ला, हेच नाटोचं सगळ्यात महत्त्वाचं कलम 5 आहे. हात या संपूर्ण लष्करी युतीचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा सरळ अर्थ आहे की जर कोणी एका सदस्य देशावर हल्ला केला तर ते बाकीचे सगळे देश मिळून त्यावर हल्ला समजतील आणि एकत्र उत्तर देतील. आणि विशेष म्हणजे इतक्या वर्षांत या कलमाचा वापर फक्त एकदाच झाला आहे, तो म्हणजे अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या हल्ल्यानंतर.
आणि शेवटी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ही संस्था म्हणजे जणू काही जगाच्या सार्वजनिक आरोग्याची संरक्षक आहे. याची स्थापना 7 एप्रिल रोजी झाली होती आणि म्हणूनच हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर मग या सगळ्या चर्चेतनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ही केवळ नावं किंवा काही अक्षरं नाहीत. या संघटना म्हणजे आपल्या जगाची एक अदृश्य पण अत्यंत महत्त्वाची कार्यप्रणाली आहे, जी देशांमधील संबंधांना आणि जागतिक घडामोडींना दिशा देते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, बदलत्या जागतिक परिस्थितीत आणि रोज समोर येणाऱ्या नवीन आव्हानांसमोर यापैकी कोणती संघटना भविष्यात सर्वात प्रभावी ठरेल आणि जगाचे नेतृत्व करेल, यावर विचार नक्की करा. कधी विचार केला आहे की एखाद्या देशाचा कारभार चालवणारी नियमावली जर ती कधीच बदलली नाही तर काय होईल? विचित्र वाटेल नाही का? कारण आपलं जग, आपला समाज, आपल्या गरजा सतत बदलत असतात. म्हणूनच भारताच्या संविधानाला एक जिवंत दस्तऐवज असं म्हटलं जातं, कारण ते वेळेनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतं. चला तर मग या बदलांच्या म्हणजेच घटनादुरुस्तीच्या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. तर मग हे संविधान संशोधन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही संविधानाला अपडेट करण्याची एक अधिकृत पद्धत आहे. हीच ती प्रक्रिया आहे जी आपल्या संविधानाला काळासोबत चालण्याची, विकसित होण्याची संधी देते. आणि हा अधिकार संसदेला दिला आहे तो संविधानाच्या भाग 20 मधील कलम 368 नुसार. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, ही दुरुस्ती करण्याची कल्पना आली कुठून? तर ही प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून प्रेरित आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या संविधान निर्मात्याने जगभरातल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून आपलं संविधान घडवलं होतं. बरं, मग हे बदल नक्की केले कसे जातात? यासाठी मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. काही बदल संसदेच्या साध्या बहुमताने होतात, जे तुलनेने सोपे असतात. काही महत्त्वाचे बदल करण्यासाठी विशेष बहुमताची गरज लागते. आणि असे बदल जे देशाच्या संघराज्यीय रचनेवर परिणाम करतात, त्यासाठी तर विशेष बहुमतासोबतच देशातील निम्म्या राज्यांची मंजुरी मिळवणंही आवश्यक असतं. चला, आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात करूया अगदी सुरुवातीच्या काळापासून. स्वातंत्र्यानंतरच्या काळात घटनादुरुस्तीचा वापर प्रामुख्याने भारताचा नकाशा आणि प्रशासकीय रचना नव्याने घडवण्यासाठी केला गेला. आज आपण जो भारताचा नकाशा पाहतो तो स्वातंत्र्यानंतर असा बिलकुल नव्हता. तेव्हा अ, ब, क, ड अशी राज्यांची विचित्र वर्गवारी होती. मग आली 1956 सालची 7वी घटनादुरुस्ती. या एका दुरुस्तीने ती सगळी वर्गवारी मोडीत काढली आणि भाषेच्या आधारावर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार केले. इतकंच नाही तर एकाच व्यक्तीला 2 राज्यांचं राज्यपालपद देणं किंवा 2 राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय असणं, हे सगळं याच दुरुस्तीमुळे शक्य झालं. आता आपण गोष्ट करणार आहोत त्या काळाची, जो भारतीय संविधानाच्या इतिहासातला सगळ्यात वादळी आणि नाट्यमय काळ मानला जातो. हा तो काळ होता जेव्हा संविधानाच्या मूळ तत्वांवरूनच एक मोठी लढाई सुरू झाली होती. आणि ह्या वादळाच्या केंद्रस्थानी होती 42वी घटनादुरुस्ती. हो, ही दुरुस्ती इतकी मोठी होती, इतकी व्यापक होती की तिला लोक मिनी संविधान किंवा लघु संविधान असं म्हणायला लागले. कारण या एकाच दुरुस्तीने संविधानात इतके बदल केले की ते मूळ संविधानाचे छोटं रूपच वाटत होतं. इथे एक प्रकारची ॲक्शन रिॲक्शनची कथा दिसते. 42 या दुरुस्तीनं लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्ष केला. तर 2च वर्षांनी आलेल्या 44व्या दुरुस्तीनं तो पुन्हा 5 वर्षांवर आणला. म्हणजे 42व्या दुरुस्तीने जे काही बदल केले होते त्यातील अनेक विवादास्पद बदल 44व्या दुरुस्तीने रद्द केले. जणू काही संविधानाचं बिघडलेलं संतुलन पुन्हा साधण्याचाच हा प्रयत्न होता. पण असंही नाही की 42व्या दुरुस्तीतलं सगळंच बदललं गेलं. काही बदल आजही आपल्या संविधानाचा अविभाज्य भाग आहेत. जसं की प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या शब्दांचा समावेश, किंवा नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्यांची तरतूद. हे बदल कायम राहिले, जे या दुरुस्तीचं महत्त्व अधोरेखित करतात. ओके, तर हा झाला शासनाच्या पातळीवरचा संघर्ष. पण आता आपण त्या दुरुस्त्यांबद्दल बोलूया ज्यांचा थेट संबंध आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हक्कांशी आणि राजकीय प्रतिनिधित्वाशी आहे. 18 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच एका आकड्याने, एका दुरुस्तीने देशाच्या राजकारणात कोट्यवधी तरुणांना सामील करून घेतलं.
1989 साली 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाचं वय 21 वरून थेट 18 वर्ष केलं. विचार करा, एका रात्री देशातल्या लाखो तरुणांच्या हातात मतदानाचं शस्त्र आलं. आपला देश भाषांच्या बाबतीत किती श्रीमंत आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, आणि हीच विविधता आपल्या संविधानातही जपली गेली आहे. सुरुवातीला 8व्या अनुसूचीमध्ये फक्त 14 अधिकृत भाषा होत्या, पण जसजसा काळ पुढे गेला तसतसं वेगवेगळ्या दुरुस्त्या करून सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि इतर भाषांनाही त्यात स्थान मिळालं, आणि आज ही संख्या 22 वर पोहोचली आहे. आता एक गंमत बघा. 1992 साली 71व्या दुरुस्तीने ज्या 3 भाषा जोडल्या गेल्या त्या लक्षात ठेवायला एक भारी युक्ती आहे: नमक. हो, न म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी आणि क म्हणजे कोकणी. आहे की नाही सोपं? घटनादुरुस्तीचा वापर फक्त नियम बदलण्यासाठी नाही, तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व आणि न्याय देण्यासाठीही सातत्याने केला गेला आहे. जसं की 102व्या दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, तर 130व्या दुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली. बरं, हे तर झालं मागचं. पण अगदी अलीकडच्या काळात झालेल्या दुरुस्त्यांबद्दल काय? त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनावर आणि देशाच्या एकूण व्यवस्थेवर काय परिणाम केला आहे? चला, हेही जाणून घेऊया. चला तर मग आता वळूया थेट 21व्या शतकात आणि पाहूया की आधुनिक भारताला आकार देणारे, आपल्या आजच्या जीवनावर परिणाम करणारे नवीन नियम कोणते आहेत. या तक्त्यावर एक नजर टाका. 100व्या दुरुस्तीने भारत आणि बांगलादेशमधला अनेक वर्षांपासूनचा सीमावाद कायमचा मिटवला. 101वी दुरुस्ती म्हणजे आपला GST, ज्याने देशाची संपूर्ण कर प्रणालीच बदलून टाकली. 104व्या दुरुस्तीने अँग्लो इंडियन समाजासाठीचं आरक्षण संपवलं, तर 105व्या दुरुस्तीने राज्यांना त्यांची स्वतःची OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत दिला. 33% हा आकडा पुन्हा एकदा खूप महत्त्वाचा आहे, आणि तो जोडलेला आहे भारताच्या निम्म्या लोकसंख्येशी, म्हणजेच महिलांशी. हा आकडा भारतीय राजकारणात एका मोठ्या बदलाची नांदी आहे. 2023 साली पास झालेला हा आहे 106वा घटनादुरुस्ती कायदा, ज्याला नारी शक्ती वंदन अधिनियम असं सुंदर नाव दिलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. अर्थात हे लगेच लागू होणार नाहीये, ते पुढील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू होईल, पण जेव्हाही होईल तेव्हा ते भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. तर ह्या सगळ्या प्रवासावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की आपलं संविधान हे केवळ कागदावरच्या शब्दांचा संग्रह नाही, ते खरंच एक जिवंत दस्तऐवज आहे. ते बदलतं, वाढतं आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला नवीन रूप देतं. मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या जिवंत दस्तऐवजाच्या पुढच्या पानावर काय लिहिलं जाणार आहे? पुढचा मोठा बदल कोणता असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? नमस्कार. भारताचं संविधान हे फक्त कायद्यांचं एक जाडजूड पुस्तक नाहीये, तर आपल्या देशाचा आत्मा आहे असं म्हणतात. पण हे बनलं कसं? यात असं काय आहे जे आपल्या सगळ्यांना लागू होतं? चला, पुढच्या काही मिनिटात या महान दस्तऐवजाची गोष्ट एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. जरा विचार करा. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. 30 कोटींपेक्षा जास्त लोक, शेकडो भाषा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या संस्कृती, अशा प्रचंड विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवणारं एक नियमपुस्तक बनवायचं, हे किती मोठं आव्हान असेल, नाही का? देशाच्या संस्थापकांसमोर हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि या आव्हानाला सामोरं जायला, या प्रश्नाचं उत्तर तयार करायला किती वेळ लागला असेल? तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. हो, जवळजवळ 3 वर्ष. या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की हे काम किती माष्टाबानं, किती विचारपूर्वक आणि किती परिश्रमानं केलं गेलं असेल. तर मग हे इतकं मोठं काम नक्की पार पडलं कसं? कोण होते ते लोक ज्यांनी भारताचं भविष्य या कागदावर उतरवलं? चला पाहूया. हे ऐतिहासिक काम पार पाडलं ते संविधान सभेने. यात सुरुवातीला संपूर्ण भारतातून 389 सदस्य होते, जे प्रत्येक प्रांताचं, प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करत होते. नंतर फाळणीमुळे ही संख्या 299 झाली, पण त्यांचं ध्येय एकच होतं: भारतासाठी एक भक्कम आणि सर्वसमावेशक संविधान तयार करणं. आणि या संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या या एका वाक्यातच संविधानाचं सार दडलेलं आहे की हे फक्त काही नियम आणि कायद्यांचं पुस्तक नाहीये, तर हे एका जिवंत राष्ट्राचं प्रतिबिंब आहे,
जे काळासोबत बदलत राहतं, विकसित होत राहतं. आणि एक खूपच रंजक गोष्ट, आपलं मूळ संविधान छापलेलं नाहीये. ते पूर्णपणे हाताने सुंदर कॅलिग्राफीमध्ये लिहिलेलं आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात उतरवलं आणि शांतिनिकेतनच्या महान कलाकारांनी त्याची प्रत्येक पानं सजवली. म्हणजे हे फक्त एक दस्तऐवज नाही, तर एक अनमोल कलाकृती आहे. प्रत्येक पुस्तकाचा एक परिचय असतो, एक सार असतो. आपल्या संविधानाचा सार म्हणजे त्याची प्रस्तावना, ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो. पाहूया यात आपल्या राष्ट्राला काय वचन दिलं आहे. प्रस्तावना ही खरं तर आपल्या संविधानाचा आत्मा आहे. ती भारताची ओळख करून देते. ती सांगते की भारत एक सार्वभौम आहे, म्हणजे आपले निर्णय आपणच घेणार. समाजवादी आहे, म्हणजे सर्वांना समान संधी मिळेल. धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नसेल. आणि लोकशाही प्रजासत्ताक आहे, म्हणजे सत्ता लोकांच्याच हातात असेल. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सुरुवातीला प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. ते 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. यावरून हेच दिसतं की आपलं संविधान काळाच्या गरजेनुसार कसं विकसित होत गेलं आणि राष्ट्राची उद्दिष्टे अधिक स्पष्ट होत गेली. ठीक आहे, पण या एवढ्या मोठ्या दस्तऐवजात आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी काय आहे? तर उत्तर आहे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये. हीच ती गोष्ट आहे जी संविधानाला थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडते. संविधानानं प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क दिले आहेत. ही जणू एक संरक्षक ढालच आहे. यात समानतेचा हक्क आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, आपला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हक्कांवर गदा आली तर थेट न्यायालयात जाण्याचाही हक्क आहे. पण जिथे हक्क असतात तिथे कर्तव्यही येतातच. संविधानाने केवळ एक ढालच नाही दिली, तर एक नैतिक दिशादर्शक, एक कंपासही दिला आहे. संविधानाचा आदर करणं, देशाची एकता आणि अखंडता जपणं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, ही सगळी एक नागरिक म्हणून आपली मूलभूत कर्तव्ये आहेत. पण एवढा मोठा देश चालतो तरी कसा, याचं उत्तरही संविधानातच आहे. संविधानाने यासाठी एक शक्तिशाली रचना, एक इंजिन तयार केलं आहे. चला, या इंजिनचे मुख्य भाग समजून घेऊया. यातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे सत्तेची विभागणी. म्हणजे सगळी ताकद एकाच ठिकाणी एकवटलेली नाही, ती 3 भागात वाटलेली आहे. पहिलं विधिमंडळ, म्हणजे आपली संसद, जी कायदे बनवते. दुसरं कार्यकारी मंडळ, म्हणजे सरकार, जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरं न्यायपालिका, म्हणजे आपली कोर्ट्स, जी त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावते आणि न्याय देते. या तिघांमुळे सत्तेचा समतोल टिकून राहतो. आणि आता समारोपाकडे येताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं संविधान हे दगडात कोरलेलं नाहीये, तर ते एक जिवंत, श्वास घेणारं, विकसित होणारं दस्तऐवज आहे. हे बघा, काळासोबत आपलं संविधान कसं बदलत गेलं. मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यापासून ते शिक्षणाला मूलभूत हक्क बनवण्यापर्यंत, GST सारख्या मोठ्या आर्थिक सुधारणांपासून ते महिला आरक्षणाच्या ऐतिहासिक कायद्यापर्यंत, या सगळ्या घटनादुरुस्त्या हेच दाखवतात की आपलं संविधान समाजाच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःला बदलू शकतं. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की जर आपलं संविधान एक जिवंत दस्तऐवज असेल, तर याच्या कहाणीचा पुढचा अध्याय काय असेल आणि त्या अध्यायाच्या लेखनात आपली म्हणजेच प्रत्येक नागरिकाची भूमिका काय असेल, यावर नक्की विचार करायला हवा. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर म्हणजे बौद्ध धर्मावर जरा सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे एका YouTube व्हिडिओवर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून आपण गौतम बुद्धांचं जीवन, त्यांची शिकवण आणि त्यांचं कार्य कसं होतं याचा मागोवा घेऊ. हो. त्यांना आशिया का प्रकाशपुंज असंही म्हणतात, लाईट ऑफ एशिया. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. तर मग सुरू करूया. नक्कीच. आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारावर आपण सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास बघू, त्यांची मुख्य शिकवण काय होती, बौद्ध संघ कसा स्थापन झाला आणि मग पुढे जाऊन धर्मात काय काय बदल झाले यावर आपण बोलू. हो. आपला उद्देश हाच राहील की जी माहिती आहे ती सोप्या आणि काय म्हणतात त्याला, रंजक पद्धतीने आपल्या श्रोत्यांसमोर मांडायची. बरोबर. तर सुरुवात त्यांच्या जन्मापासून करूया. इसवी सन पूर्व 563. कपिलवस्तूजवळ लुंबिनी म्हणून एक ठिकाण आहे. आता ते नेपाळमध्ये आहे. तिथे त्यांचा जन्म झाला. हो. वडील शुद्धोधन ते शाक्य गणराज्याचे प्रमुख होते आणि आई होत्या महामाया. पण यात एक दुःखद गोष्ट आहे की त्यांच्या जन्मानंतर फक्त 7 दिवसांत त्यांच्या आईचं निधन झालं.
हो, ही खूप मोठी घटना होती त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातली. आणि मग त्यांचं जे पालन पोषण आहे ते त्यांच्या मावशीने महाप्रजापती गौतमी यांनी केलं. अच्छा. त्यांचं लहानपणीचं नाव सिद्धार्थ होतं आणि एक गंमत म्हणजे त्यांच्या जन्मावेळी एका ऋषींनी भविष्यवाणी केली होती म्हणे काय भविष्यवाणी होती? की हा मुलगा एकतर खूप मोठा चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर मग एक महान संन्यासी बनेल. आता वडिलांना अर्थातच त्यांना राजा झालेलंच बघायचं होतं. स्वाभाविक आहे. हो ना. मग त्यांनी काय केलं, सिद्धार्थला राजवाड्याच्या एकदम आत सगळ्या सोयींमध्ये ठेवलं. जगाचं दुःख, त्रास, काही त्यांच्यापर्यंत पोहोचू नये असा त्यांचा प्रयत्न होता. आणि मग त्यांचं 16व्या वर्षी लग्नही झालं यशोधरा नावाच्या राजकन्येबरोबर. त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला. म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. राजेशाही थाट, पत्नी, मुलगा, सगळं सुख होतं. मग अशा सुखात वाढलेल्या राजकुमाराच्या मनात वैराग्य कसा आला असेल, हा प्रश्न नेहमी पडतो. हो, हाच त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. असं सांगतात की एके दिवशी ते रथातून नगरात फिरायला गेले आणि तेव्हा त्यांनी अशा गोष्टी पहिल्यांदा पाहिल्या ज्या त्यांनी याआधी कधीच अनुभवल्या नव्हत्या. काय पाहिलं त्यांनी? त्यांनी 4 दृश्य पाहिली. एक खूप थकलेला म्हातारा माणूस, मग एक खूप आजारी म्हणजे व्याधींनी त्रस्त असलेला माणूस, त्यानंतर त्यांनी एक अंत्ययात्रा पाहिली म्हणजे मृतदेह. अरे बापरे. आणि शेवटी त्यांनी एक संन्यासी पाहिला, अगदी शांत, तेजस्वी असा. आणि या 4 दृश्यांनी एवढा मोठा परिणाम केला की आयुष्यच बदलून गेलं. अगदी, कारण त्यांनी याआधी हे असं वास्तव कधी बघितलंच नव्हतं ना. राजवाड्यात दुःख, आजारपण, म्हातारपण, मृत्यू या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवलं होतं ना. हां, बरोबर. तर ती पहिली 3 दृश्य बघून त्यांना जीवनातलं जे दुःख आहे, जे अटळ आहे आणि जीवन किती क्षणभंगूर आहे ह्याची एकदम तीव्र जाणीव झाली. त्यांना प्रश्न पडला की जगात हे सगळं का आहे, ह्यातून काही सुटका आहे की नाही. पण मग जेव्हा त्यांनी तो 4था संन्यासी पाहिला, शांत, तेव्हा त्यांना कुठेतरी एक आशेचा किरण दिसला की कदाचित या दुःखावर मात करण्याचा काहीतरी मार्ग असू शकतो. अच्छा. आणि याच विचारांमधून मग त्यांच्या मनात हळूहळू जगाबद्दल, या सुखांबद्दल एक प्रकारची अनासक्ती निर्माण व्हायला लागली, वैराग्य यायला लागलं. आणि मग तो दिवस आला जेव्हा त्यांनी घर सोडलं. वयाच्या 29व्या वर्षी रात्रीच्या वेळी पत्नी आणि मुलाला झोपेत सोडून ते राजवाड्याबाहेर पडले. यालाच महाभिनिष्क्रमण म्हणतात ना. बरोबर, महान त्याग, ज्ञानाच्या शोधात ते निघाले. पण हा शोध सोपा नव्हता. काय केलं त्यांनी मग? कुठे गेले? सुरुवातीला ते त्या काळात जे मोठे ज्ञानी गुरु मानले जायचे त्यांच्याकडे गेले. पहिले गुरु होते आलार कलाम. त्यांच्याकडून त्यांनी सांख्य दर्शन शिकून घेतलं, ध्यान कसं करायचं हे शिकले. पण त्याने त्यांचं समाधान झालं नाही. मग ते उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या गुरुकडे गेले. तिथेही त्यांना जे हवं होतं म्हणजे दुःखाच्या मुळाशी जाऊन ते संपवण्याचं ज्ञान ते मिळालं नाही. मग त्यांनी वेगळा मार्ग निवडला. ते उरुवेला नावाच्या ठिकाणी गेले, जे आता बोधगयाजवळ आहे. तिथे त्यांचे अजून 5 मित्र होते. त्यांच्याबरोबर मिळून त्यांनी खूप कठोर तपश्चर्या सुरू केली. म्हणजे अन्न पाणी सोडून वगैरे? हो, अगदी. शरीराला खूप कष्ट दिले. जवळजवळ 6 वर्ष त्यांनी हे केलं. पण एवढं करूनही त्यांना ज्ञान काही मिळालं नाही. उलट त्यांचं शरीर अगदीच कमजोर होऊन गेलं होतं. म्हणजे त्यांना कळलं की हा मार्ग पण बरोबर नाहीये, शरीराला त्रास देऊन उपयोग नाही. अगदी. त्यांना साक्षात्कार झाला की जसं वीणेची तार जास्त ताणली तरी सूर बिघडतो आणि जास्त ढिली सोडली तरी आवाज येत नाही. हो. तसंच जीवनात कोणतीही टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. ना फक्त सुखांमध्ये बुडून जायचं, ना शरीराला इतका त्रास द्यायचा. मध्यम मार्गच योग्य आहे. अच्छा, मध्यम मार्ग. ही संकल्पना इथून आली? हो, आणि ही त्यांच्या पुढच्या सगळ्या शिकवणीचा खूप महत्वाचा भाग बनली. मग त्यांनी ती कठोर तपश्चर्या सोडली आणि पुन्हा अन्न घ्यायला सुरुवात केली. आणि मग ज्ञान मिळालं का? कुठे आणि कसं? हो, शरीर थोडं ठीक झाल्यावर ते गयेला गेले. तिथे निरंजना नावाची नदी आहे, जिला आता फल्गू नदी म्हणतात. तिच्या काठावर एक पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली ते ध्यान लावून बसले आणि तिथेच वयाच्या 35व्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्यांना संबोधी मिळाली. म्हणजे पूर्ण ज्ञान प्राप्त झालं? अच्छा. त्यांना कळलं की जगात दुःख का आहे, त्याचं मूळ कारण काय आहे आणि ते कसं घालवता येईल. तो मार्ग त्यांना स्पष्ट दिसला. वाह. आणि त्या क्षणापासून सिद्धार्थ हे बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. बुद्ध म्हणजे ज्ञानी, जागा झालेला.
आणि ते पिंपळाचं झाड झालं बोधिवृक्ष. आणि ते ठिकाण अर्थातच बोधगया. अगदी बरोबर. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी पहिला उपदेश कुठे दिला? तो क्षण तर खूप महत्वाचा असणार बौद्ध धर्मात. हो, नक्कीच. ज्ञान मिळाल्यावर बुद्ध सारनाथला गेले. सारनाथ म्हणजे ऋषीपत्तन. तिथे त्यांचे ते जुने 5 मित्र होते, ज्यांनी त्यांना तपश्चर्या सोडल्यावर सोडून दिलं होतं. अच्छा, तेच मित्र. हो, त्यांना वाटलं होतं की सिद्धार्थ मार्गावरून भटकला. तर बुद्ध तिथे गेले आणि त्यांनी त्या 5 भिक्षूंना आपला पहिला उपदेश दिला. ह्याच घटनेला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे धर्माच्या चाकाला गती देणं. बरोबर. इथेच आपण म्हणू शकतो की बौद्ध धर्माची खरी औपचारिक सुरुवात झाली. आणि त्यांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? कारण त्यांना सर्वसामान्यांपर्यंत पोचायचं होतं ना. अगदी बरोबर. त्यांनी त्यावेळची जी लोकांची भाषा होती, पाली, त्या भाषेत उपदेश दिला. संस्कृत तेव्हा पंडितांची भाषा होती. पण बुद्धांना त्यांचं ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचवायचं होतं, त्यामुळे पालीचा वापर केला. आणि जरी पहिला उपदेश सारनाथला दिला असला, तरी त्यानंतरची सुमारे 45 वर्ष ते सतत फिरत राहिले. त्यांनी खूप ठिकाणी उपदेश दिले. सगळ्यात जास्त कुठे दिले म्हणे? सगळ्यात जास्त काळ ते श्रावस्ती इथे राहिले आणि तिथेच त्यांनी सगळ्यात जास्त उपदेश दिले. कारण श्रावस्ती ही कोसल राज्याची राजधानी होती आणि तिथे त्यांचे खूप अनुयायी होते. राजा प्रसेनजीत, अनाथपिंडक नावाचा एक श्रीमंत व्यापारी, असे बरेच लोक होते. आता त्यांच्या शिकवणीबद्दल बोलूया. त्याचा मूळ गाभा काय आहे? ती 4 आर्य सत्य आहेत ज्याबद्दल नेहमी बोललं जातं. ती कोणती आहेत? हो, ही 4 आर्य सत्य म्हणजे बौद्ध धम्माचा पायाच आहेत. ती अशी: पहिलं, दुःख म्हणजे जगात दुःख आहे. जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, प्रिय व्यक्तीचा वियोग, नको असलेल्या गोष्टी मिळणं, हव्या असलेल्या गोष्टी न मिळणं, हे सगळंच दुःख आहे. हे फक्त शारीरिक दुःख नाही, तर मानसिक असमाधान, जीवनातली अस्थिरता, हे सुद्धा दुःखच आहे. बरोबर. दुसरं दुःख, समुदय, म्हणजे या दुःखाला काहीतरी कारण आहे. आणि ते मुख्य कारण आहे तृष्णा. तण्हा म्हणतात पालीमध्ये, म्हणजे आसक्ती, इच्छा, लोभ. इच्छा हे कारण आहे. हो, कशाबद्दलची ही तीव्र इच्छा, वस्तूंची, अस्तित्वाची किंवा नसलेल्या गोष्टींची, तीच दुःखाचं मूळ आहे. अच्छा. तिसरं दुःख, निरोध, म्हणजे या दुःखाचा अंत करणं शक्य आहे. जर आपण ही तृष्णा, ही आसक्ती पूर्णपणे सोडून दिली, तर दुःखातून सुटका मिळू शकते. ही जी अवस्था आहे तिलाच निर्वाण म्हणतात. निर्वाण म्हणजे मुक्ती. हो. आणि चौथं सत्य आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, म्हणजे दुःख नाहीसं करण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग कोणता? तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. यात 8 गोष्टी येतात: योग्य दृष्टी, योग्य संकल्प, योग्य बोलणं, योग्य कर्म, योग्य जीवन जगणं, आजीविका, योग्य प्रयत्न करणं, योग्य सजगता, स्मृती आणि योग्य ध्यान, समाधी. 8 गोष्टी. हाच तो मध्यम मार्ग आहे ज्याबद्दल आपण आधी बोललो. म्हणजे इथं खूपच काय म्हणतात त्याला, लॉजिकल वाटतंय. दुःखाचं निदान, कारण ते बरं होऊ शकतं हे सांगणं आणि त्याचा उपाय देणं. आणि ते त्रिरत्न काय आहेत? हो, बौद्ध विचारधारेत तर्क आणि अनुभव यांना खूप महत्त्व आहे. त्रिरत्न म्हणजे बौद्ध धर्माचे 3 आधारस्तंभ किंवा 3 रत्न. 1, बुद्ध, म्हणजे स्वतः गौतम बुद्ध, ज्यांनी हा मार्ग शोधला आणि आपल्याला दाखवला. 2, धम्म, म्हणजे बुद्धांनी दिलेली शिकवण. ही 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, हे सगळं सत्य आणि सदाचाराचा नियम. बरोबर. आणि 3, संघ, म्हणजे बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींचा समुदाय, जे या धम्माचा पालन करतात आणि त्याचा प्रसार करतात. अच्छा. म्हणूनच ते वाक्य आहे ना, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. म्हणजे मी बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जातो. हो, ऐकलंय. आता त्यांचे अनुयायी कोण होते? फक्त साधू संतच की आपल्यासारखे सामान्य लोक पण होते? नाही, समाजाच्या सगळ्या स्तरांमधले लोक त्यांचे अनुयायी झाले. मोठे राजे होते, जसे मगधचा राजा बिंबिसार, त्याचा मुलगा अजातशत्रू, जो सुरुवातीला विरोधक होता पण नंतर अनुयायी झाला. अच्छा. हो. कोसलचा राजा प्रसेनजीत होता, उदयन राजा होता. तसंच व्यापारी, शेतकरी, कारागीर, अगदी सामान्य माणसं पण होती. आणि अनुयायी 2 प्रकारचे होते मुख्यत्वे. एक म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणी, ज्यांनी आपलं घरदार सोडून संन्यास घेऊन संघात प्रवेश केला. आणि दुसरे म्हणजे उपासक आणि उपासिका. हे म्हणजे गृहस्थ,
जे घरात राहून आपलं कामधंदा सांभाळून बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागायचा प्रयत्न करत होते. म्हणजे सगळ्यांसाठी मार्ग खुला होता. हो, फक्त संघात यायचं असेल, भिक्षू किंवा भिक्षुणी व्हायचं असेल तर कमीत कमी वय 15 वर्ष लागत असे आणि आईवडिलांची परवानगी पण गरजेची होती. अच्छा, आता मला विचारायचं होतं त्या प्रतीकांबद्दल. बुद्धांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांसाठी काही चिन्ह वापरतात असं ऐकलंय. ती कोणती? हो, अगदी. विशेषतः सुरुवातीच्या काळात जेव्हा बुद्धांच्या मूर्ती बनवल्या जात नव्हत्या तेव्हा ही प्रतीकच वापरली जायची आणि ती आजही महत्वाची आहेत. कोणती कोणती? जसे की जन्म दाखवण्यासाठी कमळ आणि बैल वापरतात. बैल? हो, कदाचित वृषभ राशी किंवा शाक्य कुळाचं प्रतीक म्हणून. मग गृहत्याग म्हणजे महाभिनिष्क्रमण ते घोड्याच्या प्रतीकातून दाखवतात. त्यांचा एक आवडता घोडा होता, कंथक नावाचा. ज्ञानप्राप्तीसाठी अर्थातच पिंपळाचं झाड म्हणजे बोधिवृक्ष. बरोबर. पहिला उपदेश धम्मचक्र प्रवर्तन, त्यासाठी ते 8 आरे असलेलं चाक वापरतात, धर्मचक्र. त्या अष्टांगिक मार्गाचं प्रतीक आहे. अच्छा. निर्वाण म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी कधीकधी फक्त पदचिन्ह दाखवतात आणि मृत्यू म्हणजे महापरिनिर्वाण ते स्तूपाच्या रूपाने दाखवलं जातं. स्तूप म्हणजे ज्यात त्यांचे अवशेष ठेवले आहेत. हो, ही प्रतीकं फक्त घटना नाही सांगत तर त्यामागचं तत्वज्ञान पण सांगतात. आणि त्यांचं निधन म्हणजे महापरिनिर्वाण ते कधी आणि कुठे झालं? वयाच्या 80व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये. कुशीनगर नावाचं ठिकाण आहे, आता उत्तर प्रदेशात आहे, तिथे त्यांचं निधन झालं. कसं? असं म्हणतात की चुंद नावाच्या एका लोहाराकडे त्यांनी शेवटचं भोजन घेतलं होतं, त्यानंतर त्यांना बरं वाटेनासं झालं आणि मग त्यांचं निधन झालं. यालाच महापरिनिर्वाण म्हणतात, म्हणजे अंतिम मुक्ती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे 8 भाग केले गेले म्हणे आणि त्या भागांवर वेगवेगळ्या राजांनी आपापल्या राज्यात 8 स्तूप बांधले. अच्छा. आणि नंतर सम्राट अशोकाने त्यातले काही अवशेष काढून घेऊन देशभरात अनेक ठिकाणी स्तूप बांधले. त्यातल्या मध्य प्रदेशातला सांचीचा स्तूप तर खूपच प्रसिद्ध आहे. हो, सांचीचा स्तूप माहिती आहे. आता बुद्धांच्या निधनानंतर त्यांच्या शिकवणीचं काय झालं, त्यांचं संकलन कसं झालं, त्यासाठी काही परिषदा झाल्या होत्या ना? अगदी बरोबर, कारण बुद्धांनी स्वतः तर काही लिहून ठेवलं नव्हतं, सगळा उपदेश तोंडी होता. हो. मग त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिकवणीत काही गडबड होऊ नये, ती जशीच्या तशी राहावी, संघात शिस्त राहावी, यासाठी वेळोवेळी बौद्ध धर्माच्या परिषदा घेतल्या गेल्या. त्यांना संगीती असं म्हणतात. किती झाल्या अशा संगीती? मुख्य 4 संगीती खूप महत्वाच्या मानल्या जातात. कोणत्या आणि काय झालं तिथे? पहिली संगीती झाली ती बुद्धांच्या निधनानंतर लगेचच 483 इसवी पूर्वमध्ये राजगीर इथे. तेव्हा राजा होता अजातशत्रू आणि अध्यक्ष होते महाकश्यप. तिथे बुद्धांचे जे मुख्य शिष्य होते आनंद आणि उपाली, त्यांनी बुद्धांचे उपदेश सुत्तपिटक आणि भिक्षूंसाठीचे नियम विनयपिटक म्हणून दाखवले आणि त्यांचं संकलन केलं गेलं. अच्छा, म्हणजे पिटकांची सुरुवात इथे झाली. हो, मग दुसरी संगीती झाली साधारण 100 वर्षांनी, म्हणजे 383 इपूमध्ये वैशाली येथे. तेव्हा राजा होता कालाशोक आणि अध्यक्ष होते सपकामी. इथे ना विनयपिटकातल्या काही नियमांवरून थोडे मतभेद झाले आणि तिथेच पुढे जाऊन जे 2 मोठे पंथ झाले त्याची बीजं रोवली गेली असं म्हणतात, स्थविरवादी आणि महासांघिक. मतभेद सुरू झाले. तिसरी संगीती झाली सम्राट अशोकाच्या काळात, साधारण 255 इपूमध्ये पाटलीपुत्र इथे. मोगलीपुत्त तिस्स अध्यक्ष होते. इथे अभिधम्म पिटक म्हणजे जे तत्वज्ञान आहे बौद्ध धर्माचं त्याचं संकलन पूर्ण झालं. म्हणजे तिन्ही पिटकं मिळून त्रिपिटक पूर्ण झालं. त्रिपिटक पूर्ण झालं तिसऱ्या संगीतीत. हो, आणि इथेच अशोकाने बौद्ध धर्माचा भारताबाहेर प्रसार करण्यासाठी भिक्षूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. हा महत्वाचा निर्णय होता. आणि चौथी संगीती झाली इसवी सनाच्या पहिल्या शतकात, म्हणजे बराच काळ गेला होता. तेव्हा कुशाण राजा कनिष्क होता. काश्मीरमध्ये कुंडलवन इथे झाली ती. वसुमित्र अध्यक्ष होते आणि प्रसिद्ध कवी अश्वघोष उपाध्यक्ष होते. अश्वघोष, बुद्धचरित ज्यांनी लिहिलं तेच. तर या चौथ्या संगीतीत जे मतभेद होते ते खूप वाढले आणि बौद्ध धर्म स्पष्टपणे 2 मुख्य पंथांमध्ये विभागला गेला, हीनयान आणि महायान. हीनयान आणि महायान हे नेहमी ऐकतो आपण. काय फरक आहे नक्की या दोन्हींमध्ये आणि ही फाळणी का झाली असेल? हा फरक मुख्यत्वे काही गोष्टींवर आधारित आहे. जसं की बुद्धांना काय मानायचं, मुक्तीचा मार्ग कोणता, पूजा कशी करायची वगैरे.
अच्छा. हीनयान जो पंथ आहे ज्याचा शब्दशः अर्थ लहान गाडी किंवा संकुचित मार्ग असा होतो, तो बुद्धांच्या मूळ शिकवणींना आणि भिक्षूंच्या कठोर नियमांना जास्त धरून चालतो. ते बुद्धांना देव मानत नाहीत, तर एक महान ऐतिहासिक पुरुष मानतात ज्यांनी मार्ग दाखवला. त्यामुळे ते मूर्तीपूजा करत नाहीत. बुद्धांची प्रतीकं आहेत ना, जसं स्तूप, बोधिवृक्ष, त्यांची पूजा करतात. त्यांचा मुख्य उद्देश असतो अर्हत बनणं, म्हणजे स्वतःसाठी निर्वाण मिळवणं. स्वतःच्या मुक्तीवर भर. हो, आणि त्यांचे जे ग्रंथ आहेत ते मुख्यत्वे पाली भाषेत आहेत. हा पंथ आपल्याला श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया या देशांमध्ये जास्त दिसतो. आता याला थेरवाद म्हणणं जास्त योग्य मानलं जातं. अच्छा, थेरवाद. आणि महायान म्हणजे? महायान म्हणजे मोठी गाडी किंवा व्यापक मार्ग. हा पंथ नंतर विकसित झाला. हे लोक बुद्धांना केवळ माणूस नाही, तर एका दिव्य शक्तीचं रूप मानतात, देव मानतात. म्हणून ते मूर्तीपूजा करतात. अगदी, ते मूर्तीपूजा करतात आणि यांच्यात बोधिसत्व ही कल्पना खूप महत्वाची आहे. बोधिसत्व म्हणजे काय? बोधिसत्व म्हणजे अशी व्यक्ती जी निर्वाण मिळवण्याच्या अगदी जवळ पोचलेली आहे किंवा पात्र आहे, पण ती स्वतः निर्वाण न मिळवता थांबते. का? तर जगातल्या सगळ्या सजीवांना दुःखातून मुक्त करण्यासाठी मदत करायला. ती पुन्हा पुन्हा जन्म घेते इतरांसाठी. अरे वा, म्हणजे इथे इतरांच्या कल्याणावर जास्त भर आहे. हो, करुणेवर खूप भर आहे. आणि त्यांचे ग्रंथ मुख्यत्वे संस्कृत भाषेत आहेत. हा पंथ मग चीन, जपान, कोरिया, तिबेट, व्हिएटनाम अशा अनेक देशांमध्ये पसरला. म्हणजे थोडक्यात महायानने बौद्ध धर्माला जास्त लोकांपर्यंत पोचायला मदत केली असं वाटतंय. हो, कारण ते थोडं जास्त लवचिक होतं आणि त्यात वेगवेगळ्या संस्कृतींना सामावून घेण्याची क्षमता होती. बोधिसत्वाची कल्पना लोकांना खूप भावली. बरोबर. आता ह्या दोन्ही पंथांचं महत्वाचं साहित्य कोणतं? त्रिपिटकाबद्दल आपण बोललो, पण अजून काही महत्वाचे ग्रंथ आहेत का? होय, बरेच आहेत. त्रिपिटक तर मूळ ग्रंथ झाले, पाली भाषेतले, थेरवादासाठी महत्वाचे. मग आहेत जातक कथा. या कथांमध्ये बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मांबद्दल सांगितलंय. म्हणजे बुद्ध होण्याआधी त्यांनी बोधिसत्व म्हणून कसे वेगवेगळे जन्म घेतले, कधी प्राणी, कधी पक्षी, कधी माणूस म्हणून, आणि कसे चांगलं वागून पुण्य जमा केलं. अच्छा, गोष्टींच्या रूपात शिकवणं. हो, 500 पेक्षा जास्त कथा आहेत म्हणे. यातून लोकांना नीतिमत्ता शिकवणं सोपं जायचं. त्या पण पालीतच आहेत. ऐक, एक महत्वाचा ग्रंथ आहे मिलिंद पन्ह, म्हणजे मिलिंदचे प्रश्न. यात एक ग्रीक राजा होता, मिनॅंडर किंवा मिलिंद. त्याचे आणि बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यातले संवाद आहेत. बौद्ध तत्वज्ञानावरचे प्रश्नोत्तर आहेत. इंटरेस्टिंग. आणि मग आहे बुद्धचरित. हे अश्वघोषांनी लिहिलंय, आपण मघाशी उल्लेख केला. हे संस्कृतमध्ये आहे, महाकाव्य आहे. यात बुद्धांचं पूर्ण जीवन खूप सुंदर काव्यमय भाषेत मांडलंय. याला बौद्धांचं रामायण असंही म्हणतात. बापरे, बौद्धांचं रामायण म्हणजे खूपच महत्वाचं असणार. हो, हे महायान परंपरेत महत्वाचं मानलं जातं. आणि अजून एक म्हणजे धम्मपद. हा पण पालीतलाच आहे, सुत्त पिटकाचा भाग आहे, पण स्वतंत्र ग्रंथ म्हणून खूप लोकप्रिय आहे. धम्मपद ऐकलंय. यात बुद्धांच्या नैतिक शिकवणीचं सार आहे, छोट्या छोट्या श्लोकांमध्ये. समजायला सोपं आणि आचरणात आणण्यासारखं. म्हणून याला कधीकधी बौद्धांची गीता असंही म्हणतात. अच्छा, बौद्धांची गीता. याशिवाय महायान पंथात संस्कृतमध्ये अजून खूप ग्रंथ आहेत, जसं प्रज्ञापारमिता सूत्र, सद्धर्म पुंडरीक सूत्र वगैरे. खूप मोठं वाङ्मय आहे. खरंय. आपल्या स्रोतांमध्ये अजिंठा वेरूळ लेण्यांचा आणि इंडोनेशियातल्या बोरोबुदूर मंदिराचा पण उल्लेख होता. हे तर बौद्ध धर्माचा प्रभाव किती पसरला होता याचे पुरावेच आहेत ना? अगदी बरोबर. महाराष्ट्रातल्या आपल्या अजिंठा लेणी तर पूर्णपणे बौद्ध लेणी आहेत. तिथली ती सुंदर चित्र, शिल्प, सगळं जातक कथा आणि बुद्धांच्या जीवनावर आधारित आहे. हो. वेरूळमध्ये तर बौद्ध, हिंदू आणि जैन तिन्ही धर्मांची लेणी एकत्र आहेत. हे त्या काळातल्या धार्मिक सहिष्णुतेचं किती मोठं उदाहरण आहे. खरंय. आणि बोरोबुदूर ते तर इंडोनेशियात आहे. हो, इंडोनेशियात जावा बेटावर आहे ते. जगातलं सगळ्यात मोठं बौद्ध स्मारक मानलं जातं त्याला. 9व्या शतकात बांधले येते. एक प्रचंड मोठा स्तूपच आहे, तो डोंगर उतारावर बांधलेला. त्याचं स्थापत्यशास्त्र अद्भुत आहे. यावरून कळतं की बौद्ध धर्म भारताबाहेर किती दूरवर आणि किती प्रभावीपणे पोहोचला होता. कमाल आहे. आणि सारनाथच्या त्या अशोक स्तंभावरच्या चक्राबद्दल काय? ते तर आपल्या राष्ट्रध्वजावर पण आहे. हो, सारनाथला अशोकाने जो स्तंभ उभारला
त्याच्यावर 4 सिंह आहेत आणि त्यांच्या खाली ते चक्र आहे. ते मूळतः बुद्धांनी जो पहिला उपदेश दिला म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन त्याचं प्रतीक आहे. अच्छा. ते धर्माचं, न्यायाचं, सत्याचं चक्र आहे. पण त्याचबरोबर ते सतत फिरणारं आहे म्हणजे ते प्रगतीचं, गतिमानतेचं पण प्रतीक मानलं जातं. म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजावर त्याचा समावेश केला गेलाय, प्रगती आणि गती दाखवण्यासाठी. खरंच, सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास, मग त्यांची ती दुःखाबद्दलची आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गाबद्दलची शिकवण, तो मध्यम मार्ग, संघ, धम्म आणि मग त्याचा जगभर झालेला प्रसार, सगळंच खूप प्रभावी आहे. ती 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग हे आजही तितकेच महत्वाचे वाटतात, विचार करायला लावणारे आहेत. निश्चितच. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, तर त्यांनी सांगितलेलं दुःखाचं कारण, तृष्णा, इच्छा, आसक्ती. हो, आज आपण ज्या जगात राहतो तिथे तर भौतिक गोष्टींची, उपभोगाची इच्छा सतत वाढताना दिसते, नाही का?